सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना व फार्म टू फोर्क सोल्युशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 15 दिवसीय ऑनलाईन सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात या 13व्या दिवसाच्या तांत्रिक सत्रामध्ये मी डॉक्टर दत्ता व्यंकटी बैनवाड, सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, सर्व मान्यवरांचे आणि शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यस्तरीय 15 दिवसीय ऑनलाईन सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे उद्घाटन सन्माननीय कृषी मंत्री माननीय दादासाहेब भुसे साहेब यांच्या हस्ते झालेले असून हा कार्यक्रम माननीय कुलगुरू डॉक्टर अशोकजी धवन साहेब, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली व आदरणीय डॉक्टर दत्तप्रसादजी वास्कर साहेब यांच्या प्रेरणेने प्रशिक्षणाची पुढील वाटचाल सुरू आहे. आजच्या या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीनजी मार्कंडेय सर, सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी हे आहेत. तसेच या तांत्रिक सत्रामध्ये मी आदरणीय सरांचं स्वागत करतो. तसेच या तांत्रिक सत्रासाठी सहअध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर गजेंद्रजी लोंढे साहेब, प्राध्यापक तथा विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचंही या तांत्रिक सत्रामध्ये मी स्वागत करतो. तसेच या तांत्रिक सत्रासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सन्माननीय डॉक्टर संजयजी मंडकमाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर, हे सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. त्यांचं मी ह्या कार्यक्रमामध्ये शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि सरांना सर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापन ह्या विषयावर सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत. सर आपलेही या सत्रामध्ये, या तांत्रिक सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आजच्या तांत्रिक सत्रासाठी प्रगतशील शेतकरी म्हणून, शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय श्री संदीप भाईजी शर्मा, इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी, तसेच श्री भूमन्ना नरोड जिल्हा नांदेड, तसेच त्याचबरोबर रत्नाकर गंगाधर ढगे, राहणार साया तालुका लोहा जिल्हा नांदेड, हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे बी या प्रसंगी मी स्वागत करतो. तसेच यानंतर मी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नितीन मार्कंडेय सर, सहयोगी अधिष्ठाता पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांना कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मार्कंडेय सर, प्लीज आम्हाला परवानगी द्या कार्यक्रम सुरू करण्यासाठी. हो सर, लाख लाख धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेल्या सर्व सहभागार्थी पशुपालक आणि शेतकरी बंधूंचं आपण स्वागत करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. ओके, धन्यवाद सर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तसेच पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला एक थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते, अध्यक्ष आणि सहाध्यक्ष यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आदरणीय डॉक्टर संजयजी मंडकमाळे, संजय दत्तात्रय मंडकमाळे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सर मंडकमाळे सर हे वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जवळपास 12 वर्षापासून कार्यरत आहेत. सरांचं शिक्षण हे MSc कृषी PhD पशुविज्ञान व पशु अनुवंशिक शास्त्र आणि पशु पैदास ह्या विषयामध्ये सरांनी आचार्यपदी संपादन केलेले आहे. सरांना जवळपास 15 वर्षाचा गोवंश पैदास ह्या क्षेत्रामधला अनुभव आहे. त्याचबरोबर पंढरपुरी म्हैस, दख्खनी मेंढी, उस्मानाबादी व संगमनेरी शेळी यांचे संवर्धन व सुधारणा कार्यक्रमामध्ये सरांचे योगदान आहे. त्याचबरोबर सरांचे प्रकाशनाच्या बाबतीत 178हून अधिक वैज्ञानिक शोध पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिका व परिषदामधून प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर सरांनी 5 तांत्रिक पुस्तकाचे लिखाण सुद्धा केलेलं आहे.
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी, तसेच संशोधन मार्गदर्शक म्हणून सरांनी 23 MSc कृषी व 2 PhD कृषी ह्या विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या मार्गदर्शन केलेले आहे. त्याचबरोबर संशोधनात सरांचं योगदान तर फुले त्रिवेणी गायीची जात विकसित करण्यामध्ये सरांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर पंढरपुरी म्हैस, दख्खनी मेंढी, उस्मानाबादी व संगमनेरी शेळी यांचे निर्देशात्मक नोंदणी व महाराष्ट्रातील पशुधनाची पैदास धोरण ठरवण्यामध्ये सरांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर भरीव असं कार्य आहे. त्याचबरोबर किफायतशीर शेळी पालन तंत्र ह्या विषयावर सशुल्क असं प्रशिक्षण कार्यक्रम सरांनी घेतलेले आहेत. त्याचबरोबर संशोधन शिफारशी जवळपास 6 संशोधन शिफारशी सरांनी शिफारस केलेल्या आहेत. त्याचबरोबर सरांना ISSPM ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन कार्यासाठी गोल्ड मेडल हा पुरस्कार सरांना दिला गेलेला आहे. त्याचबरोबर कृषी संशोधन विस्तार केंद्र कर्नाल, हरियाणा ह्या संस्थेद्वारे उत्कृष्ट संपादकीय पुरस्कार सुद्धा सरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर सरांनी साधन व्यक्ती म्हणून भरीव असं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं पदव्युत्तर पदविका ग्रामीण व्यवस्थापन यशदा पुणे, राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन विभाग गोखलेनगर पुणे, तसेच सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथं सुद्धा सरांनी भरीव असं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन 70 जवळपास प्रशिक्षण कार्यक्रमाचं सरांनी आयोजन केलेलं आहे. तसेच TV कार्यक्रम 51 व आकाशवाणी कार्यक्रम 73 एवढं इतकं भरीव कार्य आजचे व्याख्याते सन्माननीय संजय दत्तात्रेयजी मंडकमाळे सरांचं हे थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून दिलेला आहे. तसेच शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी थोडक्यात आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत, सर्व महाराष्ट्रभर, सर्व राज्यभर, सर्व भारतभर ज्यांची ख्याती आहे असे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय डॉक्टर नितीन मनमोहनराव मार्कंडेय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सध्या सर सहयोगी अधिष्ठाता म्हणून पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहेत. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सरांचा मी जेव्हा बायोडाटा मी थोडक्यात ब्रीफली अभ्यासत होतो त्यावेळेस अतिशय मला काही गोष्टी इथं ओघानं नमूद कराव्यास वाटतात की सरांचं पदवी शिक्षण 1985 साली व पदव्युत्तर शिक्षण 1987 साली पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे सरांनी पूर्ण केलंय. त्याचबरोबर 1987 साली सरांनी कारकिर्दीची सुरुवात केली. पशुधन विकास अधिकारी म्हणून सरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन या अखत्यारीच्या माध्यमातून. तसेच सरांनी 1990 मध्ये कृषी वैज्ञानिक भरती बोर्ड नवी दिल्ली द्वारा आयोजित नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ॲनिमल रिप्रोडक्शन ह्या विषयात ऑल इंडिया रँक धारण करून उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर 1988 मध्ये सरांनी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची सुरुवात केली. पशुप्रजनन या विभागामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथून सरांच्या संशोधन विस्तार कार्याची सुरुवात झाली. तसेच सरांचा प्रगल्भ अनुभव, कौशल्य व उपयोगिता इत्यादी गुण वैशिष्ट्यामुळे सरांना 1987 मध्ये सहयोगी प्राध्यापक व 2006 मध्ये प्राध्यापक या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचबरोबर 1990 मध्ये कोचीन येथे झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वार्षिक कार्यक्रमात संशोधनपर लेख सादर केल्यामुळे सरांना तरुण वैज्ञानिक श्रेणीमधील ट्रॅव्हल फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सरांनी इस्रायल द्वारा आयोजित दुग्ध व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात 1999 मध्ये इस्रायल येथे सहभाग घेतला होता. सरांना आवडणारे संशोधनपर क्षेत्र म्हणजे क्लिनिकल गायनाकोलॉजी आणि रुमिनंट इनफर्टिलिटी. त्याला आपण मराठीमध्ये माझ्या ज्ञानाच्या आधारे मी काही त्यांना जे काही कन्व्हर्सेशन केलंय त्याला आपल्याला म्हणता येईल की पशुचिकित्सा लाईन, पशुवैद्यकीय प्रसूतीचे शास्त्र व रवंथ करणाऱ्या प्राण्यातील वांझपणा या विषयावर सरांना अतिशय आवडणारे क्षेत्र सरांचे आहे. त्यांचं त्यामध्ये अतिशय योगदान सुद्धा आहे. प्रकाशनाच्या बाबतीत सरांनी 155 संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
अग्रगण्य नियतकालिकातून प्रसिद्ध केले झालेले आहेत. त्याचबरोबर सरांनी 10 आंतरराष्ट्रीय, 37 राष्ट्रीय, 29 प्रादेशिक परिषदामध्ये सहभागी झाले असून त्यामुळे सरांना पशुप्रजनन या विषयातील राष्ट्रीय संशोधन परिपथ म्हणून ओळखले जाते. सरांनी अनेक राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक बॉडीजवर, समितीवर कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. सरांनी पशुवैद्यक शास्त्रातील डझनभर भारतीय नियतकालिकासाठी रेफरी म्हणून कार्य केलेले आहे. त्याचबरोबर सरांनी संशोधन योगदान सरांनी 37 अनुदानित संशोधन प्रकल्प फार्मास्युटिकल्स द्वारा तसेच एक भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली द्वारा यशस्वीरित्या अनुदानित संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. तसेच व्यावसायिक योगदान सरांनी पशु चिकित्सा करिता 32 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय सरांनी साधन व्यक्ती म्हणून सुद्धा दुसऱ्या राज्यातील विद्यापीठे तसेच संस्था द्वारा आयोजित अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात साधन व्यक्ती म्हणून सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर पशुवैद्यकीय विस्तार क्षेत्रामध्ये सरांनी तंत्रज्ञानाचा प्रसार व वैज्ञानिक दृष्टिकोन राज्यातील कानाकोपऱ्यातील पशुपालक व पशुपैदासकार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 900 प्रकाशने स्थानिक भाषेमध्ये, 55 आकाशवाणी कार्यक्रम आणि 45 मीडिया कार्यक्रम, दूरदर्शन कार्यक्रम ज्याला म्हणतो, तसेच 12 मराठी पुस्तके, 23 दृकश्राव्य सीडीजद्वारे भरीव असं पशुपालकांसाठी योगदान दिलेलं आहे. तसेच सरांनी प्रयोगशाळा ते शेतकरी कार्यक्रमात सहभागी होऊन 150 जवळपास इन्फर्टिलिटी कॅम्प म्हणजे पशुधनासाठी प्रामुख्यानं, तसेच 145 टेक्निकल लेक्चर्स टू फील्ड ऑफ पर्टिक्युलरली व्हेटरनेरियन जे पशुवैद्यक आहेत त्यांच्यासाठी, तसेच 150 ॲनिमल जजिंग कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो पशु प्रदर्शन स्पर्धा, तसेच दुग्ध उद्योजकाकरिता 150 व्याख्याने घेतलेले आहेत. त्याचबरोबर सरतेशेवटी पशुवैद्यकीय क्षेत्रातील सरांचं शिक्षण, संशोधन, विस्तार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सरांना 16 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बेस्ट रायटर अवॉर्ड 1992, 93, 94 असं सलग 3 वर्ष सरांना मिळालेला आहे. त्याचबरोबर कैलासवासी वसंतराव नाईक पुरस्कार 1996, 2006, 2013 अशा प्रकारे सरांना 16 पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सरतेशेवटी पशुवैद्यकीय पशुप्रजनन क्षेत्रातील शैक्षणिक, संशोधन, विस्तार व प्रशिक्षण क्षेत्रातील भरीव अशा योगदानाबद्दल सरांना द इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ ॲनिमल रिप्रोडक्शन द्वारा जवळपास फेलोशिप ऑफ द सोसायटी बहाल करण्यात आलेले आहेत. हे थोडक्यात मी सरांचा आदरणीय सन्माननीय डॉक्टर नितीन मार्कंडे सरांचा मी आपल्याला सुपरिचित आहे सर्वांना, तरी मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सहाध्यक्ष म्हणून आदरणीय डॉक्टर गजेंद्र कोंडीबाजी लोंढे हे लाभलेले आहेत. प्राध्यापक तथा विभाग प्रमुख पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचा मी अगदी 1-2 मिनिटांमध्ये त्यांचा परिचय करून देतो अल्पसा. सरांचं शैक्षणिक कार्य सरांनी 2001 मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि आज तागत ते शैक्षणिक त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यक्रमामध्ये ते कार्य करत आहेत. त्याचबरोबर 5 आचार्य विद्यार्थ्यांना तसेच MSc कृषीच्या दुग्धशास्त्र ह्या विषयामध्ये 29 विद्यार्थ्यांना मुख्य संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर सरांचं जे विशेष स्थान आहे किंवा विषय आहे ते दुग्धजन्य पदार्थाच्या मूल्यवर्धीसाठी महत्वपूर्ण विद्यार्थ्याच्या माध्यमातून विशेषतः पदव्युत्तर आणि आचार्य विद्यार्थ्याच्या माध्यमातून सरांनी काम केलेलं आहे. सरांचे प्रकाशने जवळपास 24 संशोधनपर लेख सरांनी प्रकाशित केलेले आहेत. सरांनी पुस्तक सुद्धा प्रकाशन केलेलं आहे विशेषतः पदवीपूर्व पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर अनुभवातून शिक्षण दुग्ध तंत्रज्ञान प्रकल्पाची उभारणी करण्यामध्ये अतिशय सरांचं मोलाचं असं योगदान आहे. त्यामध्ये आजतागायत जवळपास 240 पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी तिथं यशस्वीरित्या
दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याचबरोबर सरांचं संशोधनातील योगदान, सरांनी संशोधन संचालनालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे उपसंचालक म्हणून पशुविज्ञान उपसंचालक पशुविज्ञान येथे संशोधनाचे सरांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये सरांनी तिथं भरीव असं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी साधन व्यक्ती म्हणून सुद्धा शेतकऱ्यांना व तसेच लघु उद्योजकांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातून साधन व्यक्ती म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर अतिरिक्त जबाबदाऱ्यामध्ये सरांनी उपसंचालक काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे डॉक्टर बैनवाड सरांशी संपर्क होऊ शकत नाही. तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात आपल्याला कल्पना देतो की आज 2 महानुभाव आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यामध्ये एक डॉक्टर मंडकमाले सर आपल्याला मुख्य भाषण करणार आहेत आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या व्याख्यानाचा लाभ होणार आहे. दुसरे डॉक्टर नितीन मार्कंडे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसे डॉक्टर गजेंद्र लोंढे सर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी या ठिकाणी डॉक्टर मंडकमाले सरांना विनंती करतो की कृपया सर आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी आणि आपल्या मार्गदर्शनाचा सर्वांना लाभ द्यावा. डॉक्टर मंडकमाले सर कृपया. मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्कंडे सर, सहाध्यक्ष लोंढे सर आपल्याला नम्र अभिवादन करतो. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू साहेब, संशोधन संचालक डॉक्टर भास्कर साहेब, तसेच गोरे सर, बेनेवाल सर आणि सर्व आयोजक आपलं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन. एक खूप मोठा ज्ञानयज्ञ आपण चालवला. मी मध्ये मध्ये सहभागी होतो आणि हजारो लोक आपल्याला यात सहभागी असतात. खूप आनंद वाटतो. आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि मला यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आपण व्याख्यानाला सुरुवात करूया कारण बराचसा वेळ आपल्या कमी आहे. तर या वेळेस आपण योग्य नियोजन करूया. सेंद्रिय शेती हा विषय आता बऱ्याच काल परवापासून आपण ऐकताय, या आधीपासून ऐकलाय. बऱ्याच लोकांनी तो स्वीकारलेला पण आहे. पण त्याचबरोबर सेंद्रिय पशुपालन हे कशा पद्धतीने करावं याबद्दल मी आज विवेचन करणार आहे. सेंद्रिय पशुपालन आजचा विषय आपला आहे. सेंद्रिय पशुपालन व्यवस्थापन. पहिल्यांदा सेंद्रिय पशुपालन काय याची मी अशी छोटीशी एक व्याख्या तयार केली की पर्यावरणपूरक वातावरणात सेंद्रिय निविष्ठांचा वापर आहार, आरोग्य, पैदास आणि निवारा व्यवस्थापनात करून केले जाणारे पशुपालन म्हणजे सेंद्रिय पशुपालन. मित्रांनो, एक ऊर्जेचा असा नियम आहे की ऊर्जा ही तयार करताही येत नाही आणि ती नाशही पावत नाही. आणि या विधात्याने, या निर्मिकाने याच साऱ्या धर्तीवरती हे सार निर्माण केलेलं आहे. आणि ते कसं निर्माण केलंय हे छोट्याशा स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो की हे ऊर्जा चक्र आहे. सर्व आपल्याला ऊर्जा निर्माण करता येत नाही, आपल्याला ऊर्जा नाश पण करता येत नाही. आणि म्हणून या मानवजातीच्या किंवा इथल्या चराचरांच्या कल्याणासाठी या नियंत्याने एक ऊर्जेचा मोठाच्या मोठा गोळा असा आकाशात सूर्य नावाचा असा ठेवलेला आहे. आणि या सूर्याच्या ऊर्जेवरती की ज्याला ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण काहीही देत नाही, असा सूर्य हा सातत्यानं आपल्याला न थकता ऊर्जा देत असतो. मग या ऊर्जेचा वापर कसा कसा केला जातो? तर ह्या ऊर्जेचा वापर पहिल्यांदा तुमच्या, माझ्या आणि या जमिनीच्या अन्नामध्ये करण्यासाठी प्रकाश संश्लेषण ही क्रिया एक अत्यंत जादूची कांडी म्हणावी की प्रकाशापासून तुमचं माझं अन्न तयार करणारी एक मशिनरी तयार केली, ती म्हणजे वनस्पती. आपण जी पिकं वापरतो, झाडं झुडपं, जी काही वनस्पती जे आहे ही वनस्पती प्रकाश संश्लेषणासारख्या अशा जादुई किमयेद्वारे आपल्याला साऱ्या विश्वासाठी अन्न तयार करते. की मित्रांनो, ही वनस्पती या ऊर्जेचा वापर करून फक्त तुमच्या माझ्यासाठी अन्न तयार करत नाही, ती या जनावरांसाठी अन्न तयार करते, ती तुमच्या माझ्यासाठी अन्न तयार करते आणि त्याचबरोबर मातीसाठी सुद्धा अन्न तयार करते. म्हणजे या वनस्पतींना जे आपण बीज पेरतो त्या बीजापासून तुमच्या माझ्यासाठी धान्य, जनावरांसाठी जो चारा आहे तो चारा आणि जमिनीसाठी मुळं, अशा प्रकारे ही वनस्पती आपले पोषण मूल्य तिन्ही ठिकाणी विभागन करते. या वनस्पतीचा वापर परत करणारी एक दुसरी मशिनरी दिली. मित्रांनो, निसर्गाची किमया किती सुंदर आहे बघा की तुम्ही मी जे खात नाही असा हा चारा बरोबर पचन करेल आणि त्याचं परिवर्तन तुम्ही आम्ही जे खातो
ते दूध, मांस, अंडी, लोकर, चामडं या सर्व गोष्टीत तुम्हाला आम्हाला जे हवंय ते निर्माण करणारी यंत्रणा या जनावरांच्या द्वारे केली जाते. मग त्यात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या ही सर्व सर्व प्राणी आहेत आणि ही प्राणी या आम्ही जे न खाणार आहोत त्याचा वापर करून आपण जे खाऊ शकतो अशा गोष्टी आणि आपल्याला ज्या गोष्टी लागतात अशी गोष्टी तयार करून आपल्यासाठी देते आहे. तसंच या वनस्पतीद्वारे धान्य तयार केलं जातं. हा तुमचा माझा आहार तर होतोच होतो, पण या धान्याचं परत पुनर्निर्माण करून परत ही वनस्पती तयार होते आणि आपल्याला आहार पुरवते. अशी ही ऊर्जा फिरते. ही जनावरं फक्त तुमच्या माझ्यासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करत नाही, तर ही जनावरं परत तुम्हाला या जमिनीचा पोट टिकवून ठेवणे, तिचं सत्व टिकवून ठेवणे, तिला पोषक द्रव्य पुरवण्याचं काम सुद्धा मग शेणाद्वारे, मलमूत्राद्वारे त्या करत असतात. या मलमूत्राचा वापर आपण करून लेंडी खत, शेणखत, आता नवीन गांडूळ खत वगैरे वगैरे आता बरीच खतं तुम्ही शिकलात किंवा सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारच्या या सेंद्रिय निविष्ठा आपण बनवत आहोत. तर याच्या सुद्धा कच्चा माल पुरवण्याचं काम ही जनावरं करतात आणि ही सर्व मिळून परत काय करतात की आपण सर्व मिळून परत कार्बन डायऑक्साईड परत या वनस्पतींना देतो आणि परत सूर्याची ऊर्जा. अशा प्रकारे हे सगळं चक्र असं चाललेलं आहे. निर्मिकानं हे अत्यंत सुंदर रीतीने केलेलं असताना अजून एक किमया यात केलेली आहे ती म्हणजे आपल्याला जी जनावरं दिली ती एकसारखी जनावरं दिलेली आहेत. आपण जसं विविध इंधनावर चालणाऱ्या वेगवेगळे वाहनं तयार करतो तसंच वेगवेगळ्या इंधनावरती चालणाऱ्या मशिनरी या देवानं आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्या काय काय दिलेल्या आहेत तर पशुधनाच्या ज्या जाती आहेत त्यात गाय, म्हैस, मेंढी, शेळी आणि कोंबडी म्हणजे ज्या आपण पाळणार आहोत त्याचबद्दल मी आज बोलणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती जनावरं आहेत, सूक्ष्मजीव आहेत, बऱ्याच यात गोष्टी आहेत. तर गायीच्या 50 जाती, म्हशीच्या 17 जाती, मेंढीच्या 44, शेळीच्या 36 आणि कोंबडीच्या 19 जाती अशा विविध जाती त्या विभागाला समावेशक होतील, त्या विभागात तग धरतील, तिथल्या जे उपलब्ध चारा स्त्रोत आहेत त्याच्यावरती तग धरतील अशा प्रकारच्या जाती निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहे. निसर्गाने ह्या वेगवेगळे फोटोच्या द्वारे मी तुम्हाला दाखवले. या सगळ्या गायीच्या जाती आहेत, 50 जाती जवळजवळ आहे, म्हशीच्या जाती आहेत आणि या शेळ्या मेंढ्यांच्या जाती आहेत, या 36 जाती आहेत. महाराष्ट्राला जे पशुधन दिलेलं आहे तर महाराष्ट्राला कोणतं पशुधन दिलंय मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्रासाठी खिलार आणि डांगी गाय दिलेली आहे, म्हैस पंढरपुरी दिलेली आहे, उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी दिलेली आहे, दख्खनी मेंढी त्यात वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. मराठवाड्यासाठी देवणी लाल कंदारी दिली, मराठवाडी म्हैस दिली, उस्मानाबादी ज्याला आम्ही काळं सोनं म्हणतो असं हे काळं सोनं मराठवाड्यासाठी दिले, काळी दख्खनी मेंढी मराठवाड्यासाठी दिली. विदर्भासाठी गवळाऊ गाय आणि नागपुरी म्हैस आणि बेरारी शेळी आम्ही आगरी शिका म्हणतो, अत्यंत उष्ण तापमानात सुद्धा या जाती तग धरून राहतात आणि दख्खनी मेंढी असं हे पशुधन दिलेलं आहे. या पशुधनाचे खूप वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की खिलार गाय ही बघितली तर खिलार गायची जी शिंग आहेत याचा वापर करून शिवाजी महाराजांनी जे शत्रूंना चकवा द्यायचे या खिलार गायीच्या शिंगांना टेंबे लावून आपण इतिहासात वाचलं असेल. डांगी एक अशी मस्त गाय आहे की जी पावसात सुद्धा काम करते, तिला तैल ग्रंथी दिलेल्या आहेत, या तैल ग्रंथी भर पावसात ही काम करू शकते. पंढरपुरी किंवा ह्या सर्व पूर्वी बेरारी या जाती गणलेल्या होत्या, परंतु या तीनही जाती ज्याला आम्ही चालत्या बोलत्या दुधाच्या मशीन्स म्हणतो किंवा फिरणारं यंत्र, आमची पंढरपुरी म्हैस शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन दूध घालू शकते अशी किमयादार पंढरपुरी म्हैस दिलेली आहे. आणि ह्या शेळ्या मेंढ्यांच्या जाती अत्यंत उत्कृष्ट आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत. आता या प्रजातींचं वैशिष्ट्य काय आहे तर भारतीय प्रजाती ज्या आहेत मित्रांनो ह्या निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर मांसामध्ये करण्याची क्षमता आहे. त्यातला हा निकृष्ट शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. आज आम्हाला दुधाचा धंदा परवडत नाही अशी जी तक्रार येते याचं कारण हे आहे की हा निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर आम्ही विसरून गेलो आणि उत्कृष्ट देण्याच्या पाठीमागं लागायला लागलो आणि त्यात जास्त खर्च व्हायला लागलो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला जे पशुधन दिलेलं आहे ते दुष्काळी प्रक्षुद्र आणि सेंद्रिय पशुपालन याच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट असं पशुपालन आम्हाला दिलेलं आहे. नंतर कमी खर्चात आणि कमी चरबीयुक्त मांस आम्हाला ते देतं, औषधी दूधयुक्त देणारी काही जनावरं दिलेली आहेत आणि उपलब्ध चारा स्त्रोतांचा वापर स्पर्धेशिवाय हे चारही जनावरं कसं करणार नाहीत हे आपण पुढे बघू. मित्रांनो हे जैविक जीवाने आणि बियाणे आणि खत पेरणी यंत्र आहेत. निवाऱ्याशिवाय सुद्धा ही जनावरं अत्यंत चांगली वाढतात. ताण सहनशीलता आणि उत्तम रोगप्रतिकारक क्षमता आणि बाजारपेठ यांच्यासाठी सहज उपलब्ध आहे. आता हे बघा की चारही जनावर जे आहेत ते निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर मांसामध्ये करण्याची क्षमता आहे आणि हे स्पर्धेशिवाय वापर करतात. मित्रांनो निसर्गाने शेळी जी निर्माण केली तिला सांगितलंय की बाई गं तू फक्त वरती तोंड करून चरायचं आणि फक्त झाडपालाच. शेळ्या आणि मेंढ्या या दोघीही बहिणी जेव्हा चरायला बाहेर पडतात
तेव्हा शेळी ही फक्त वर बघून द्विदल चारा खाते. तिची 70 ते 80% भूक ही द्विदल चाऱ्यावरती भागवते. त्याच्या विरुद्ध ही मेंढी आहे, ही फक्त खाली बघून खाते आणि ती फक्त एकदल चारा खाते. मित्रांनो, 70 ते 80% भूक ही मेंढी एकदल चाऱ्यावरती भागवते. म्हणजे दोघी बहिणी असून या एकमेकीशी अजिबात स्पर्धा करत नाहीत. तसेच म्हैस आणि गाय, यात गायीला जरा चांगला चारा लागतो आणि गाय शांतपणे कळपामध्ये चरत असते. या उलट म्हैस अत्यंत भरड चारा अत्यंत सहज रीतीने पचवू शकते, तशी यंत्रणा तिला निसर्गाने दिलेली आहे. आणि हा भरड चारा पचवत असताना ती एकाच ठिकाणी उभं राहून कधीच चरत नाही. तुम्ही जर म्हशीचा कळप चरताना बघितला तर म्हशी कधीही सरळ चढत नाही. थोडंसं खातील, थोडंसं उधळतील आणि मग परत चढतील. ही उधळण्याची जी प्रक्रिया आहे, ती जागा जी आहे ती तिनं तिच्या मैत्रिणीसाठी, गायीसाठी चरायसाठी सोडलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर ज्यावेळी मांसामध्ये किंवा दुधामध्ये हे करतात त्यावेळी एकमेकाशी स्पर्धा करत नाही. ती सुंदर रचना नियंत्रणा आपल्याला करून दिलेली आहे. आता उपलब्ध चारा स्त्रोतांचा जो वापर आहे बघा, की इथं आम्ही सगळे ह्या ज्या आहेत ह्या आमच्याकडच्या आहेत, की ट्री लॉपिंग ज्याला म्हणतो, की झाडाचा पाला, लिंबाचा पाला खाऊन या शेळ्या मोठ्या झाल्यात किंवा अशाच प्रकारे जी झाडं पडली ती. ह्या ज्या मावशी दाखवल्यात या स्वतः खुरपायला जातात, तिथलं अन्न गवत आणून त्या म्हशींचा सांभाळ करतात. ह्या गवत विकत घेत बसत नाही. याचबरोबर जो काही शेतातला दुय्यम पदार्थ आहे किंवा वाया गेलेला पदार्थ आहे ते खाऊन सुद्धा या मेंढ्या तग धरतात. या शेळ्या जर तुम्ही बघितल्या तर चरताना दिसतात, मात्र खाली काहीच दिसत नाही. मित्रांनो, निसर्ग चक्रानं इतकं सुंदर रचना केलेली आहे की पावसाळा संपला रे संपला की 1-2 महिन्यात गवत वाळायला लागतं, हिवाळा सुरू होतो आणि हा हिवाळा सुरू झाला की या जनावरांची व्यवस्था करण्यासाठी पानगळ झाड सुरू करतात आणि अशी ही गळून गेलेली पानं ही शेळ्या खाऊन तग धरतात. मित्रांनो, बरेच शेळी पालकांनी आता हरिपत्ती हा शब्द ऐकलेला असेल. ही हरिपत्ती म्हणजे काही नसून राजस्थानमध्ये जे शम्मी किंवा ज्याला सौंदड आपण म्हणतो, गणपतीला आपण जे वाहतो, त्याचा वाळलेला अशा प्रकारे पडलेला पाला खाऊन त्या शेळ्या तग धरतात आणि आम्ही लोक हरिपत्तीच्या नावाखाली 17 ते 20 रुपये किलोनं हा चारा विकत घेतो. या निसर्गानं अत्यंत सुंदर असं हे जैव प्रणाली तयार केली की हिला शून्य मूल्य आधारित, ज्याला आम्ही झिरो बजेट सिस्टम म्हणतो, की काहीही खर्च करायचा नाही. जे काही उरलेलं आहे तेच त्याचं रूपांतर दूध, मांस, अंडी, लोकर यामध्ये ही सर्व जनावर करणार आहेत. हे शेळातलं मी थोडंसं शहरातलं शेळी पालन तुम्हाला दाखवलंय, की जे काही शहराला आम्ही फिरते कचरा प्रक्रिया यंत्र म्हणतो, की जे काही टाकाऊ पदार्थ बाहेर पडलेले आहेत ते सगळे खाऊन ह्या शेळ्या तग धरतात. मित्रांनो, ही शेळी जी खाली दिसते हिचं अत्यंत वैशिष्ट्य असं की हा शेतकरी नारळाच्या झावळ्या ज्या शहरात लोक फेकून देतात, त्या झावळ्या गोळा करून आणतो. त्या झावळ्याचा पाला हे शेळ्या ओरबडतात, काड्या तशाच ठेवतात आणि या काड्यांपासून अत्यंत सुंदर झाडू त्याची बायको बनवते. असं हे काम यांत्रिकपणे ही शेळी करत असते. दुसरं मी जे सांगितलं तुम्हाला, जैविक बियाणे आणि खत पेरणी यंत्र आहे. मित्रांनो, जनावरांची ही भूमिका आपण विसरूनच गेलोय. बंदिस्त शेळी पालन, बंदिस्त मेंढी पालन, बंदिस्त गोपालन याच्या नादात निसर्गाचं संवर्धन करण्याची जी किमया होती ती किमया आम्ही विसरून गेलो. मित्रांनो, आपल्याला किंवा वाचण्यात आलेलं असेल की शहरातली मुलं बघा की त्या बियाभोवती चिखल गुंडाळा, त्याच्या गोळ्या तयार करा, मग तुम्ही फिरायला जाल तेव्हा त्या जंगलात टाका. तर मित्रांनो, ही जी जनावरं आहेत ही निसर्गानं त्याच्यासाठी तयार केलेली आहे. मेंढ्यांना आणि शेळ्यांना लेंड्या दिलेल्या आहेत, त्यांना शेण दिलेलं नाही. गाई म्हशींना शेण दिलेलं आहे आणि अत्यंत उंच दुर्गम ठिकाणी जाण्याची ही क्षमता दिलेली आहे. हे जात असताना ह्या मेंढ्या किंवा शेळ्या काय करतात, तर जाता जाता आपल्या लेंड्या मूत्र टाकत रस्त्याने जातात, चरतात आणि परत येतात. ज्यावेळी पाऊस पडतो त्याच वेळी लेंडी फुटते. मित्रांनो, तोपर्यंत लेंडी फुटत नाही. लेंडी एवढी पक्की झालेली असते की तुम्ही हाताने दाबली तरी सुद्धा ती फुटत नाही. आणि या लेंडीच्या बियांचं वैशिष्ट्य असं असतं की या लेंडीतनं बाहेर पडलेल्या बिया चटकन उगवतात. बाभळीच्या बिया पेरून तुम्ही किती झाडं लावायचा प्रयत्न करा, त्या उगवणार नाहीत. मात्र शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यातलं बाभळीची झाडं लगेच उगवतात. तसंच गवताचं जे बी आहे, इतर बी आहे, हे पेरण्याचं काम ही सर्व जनावरं करत असतात. म्हणून त्याला जैविक बियाणे आणि खत पेरणी. ते नुसतं बियाच पेरत नाहीत, तर शेण आणि मलमूत्राच्या द्वारे खत सुद्धा याच्यात टाकतात. आणि म्हणून खरं तर जंगल संवर्धनासाठी या जनावरांना जंगलात फिरू द्यायला हवं. परंतु काही संकल्पना आपण अशा घेतल्या की त्यामुळे संवर्धन होतंय की नाही याचं पुढे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. नंतर ह्यात प्रत्येकाची भूमिका काय आहे, तर गाय शांतपणे जळते, म्हैस निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर दुधात करते, शेळी ही नैसर्गिक छाटणी यंत्र आहे.
तुम्ही जर एखाद्या बागेत किंवा आंब्याच्या बागेत याच्यात जर तुम्ही शेळ्या सोडल्या तर एका विशिष्ट उंचीवरचं सगळं झाडं शेळ्या खाऊन टाकतात आणि विशिष्ट उंचीवरती सर्व झाडं मोजण्याचं काम करतात. मेंढी आमची जैविक तणनाशक आहे. तुम्ही जर मेंढ्यांना बागेत ठेवल्या, हा प्रयोग आमच्या इथे सुरसिंग पवार म्हणून आहेत राहुरी, आणि ते स्वतःच्या ऊसाच्या शेतीमध्ये मेंढ्या सोडून देतात आणि अत्यंत चांगलं गवत मुळासकट उपटून ह्या मेंढ्या खातात, कारण त्या जमिनीलगतचं गवत सगळं खाऊन घेतात. कोंबडी आमची जैविक कीटकनाशक आहे. तुमच्याकडे जर गोचिड्याचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा शेतातली इतर किडे असतील तर हे किडे खाण्याचं काम कोंबडी करत असते. आणि म्हणून अशा प्रकारची वेगळी वेगळी भूमिका निसर्गानं या जनावरांना दिलेली आहे. नंतर चराऊ पद्धतीमध्ये मी आता सांगितलं की जैविक बियाणे आणि खते पेरण्याचं यंत्र म्हणून हे काम करतात. आता यांचं नैसर्गिक सामर्थ्य काय आहे मित्रांनो? प्रत्येकाचं नैसर्गिक सामर्थ्य वेगळं वेगळं आहे. गाय जर घेतली तर ती ज्वारीचा कडबा आणि बांधावरचं गवत हे सगळं खाते. म्हैस गव्हाचं काढ, भाताचा पेंडा म्हणजे अत्यंत वाळलेलं निकृष्ट प्रतीचं खाते. शेळी झाडाची पानं आणि विविध कडधान्याचा भुसा खाते. मेंढी एकदल पिकं आणि जमिनीलगतचं गवत खाते आणि तणनाशक म्हणून सुद्धा चांगलं काम करते. कोंबडी स्वयंपाकघरातलं तुमचं टाकाऊ अन्न असेल, इतर शेतातलं टाकाऊ अन्न असेल, याचं रूपांतर मांस अंड्यामध्ये करते आणि असं हे करून तुमच्या माझ्यासाठी अंडी मांस करतात आणि जमिनीसाठी खत सुद्धा निर्माण करतात. आणि म्हणून मी असं सांगितलंय की जे जे काही आपल्या शेतात दुय्यम पदार्थ तयार होतील हे या मशिनरीच्या पोटातनं जाऊ द्या. मित्रांनो, सेंद्रिय खत करताना आपण हाच पाला पाचोळा कचरा सगळा गोळा करतो, त्यात शेण टाकतो आणि कंपोस्टिंग करतो. पण हेच सगळं जर ह्या मशिनरीमधनं काढलं तर यांच्यामधनं आपल्याला दूध, मांस, अंडी मिळून परत ही आपल्याला शेण, मलमूत्र, लेंड्या असं सर्व मिळणार आहे. म्हणून या यंत्राचा उपयोग आपण परिवर्तनासाठी जैविक जेवढे जेवढे घटक आहेत, जे बायोमास जेवढं तयार होईल तेवढे यांच्या माध्यमातून शेणाचं रूपांतर झालं पाहिजे. आता किती शेण मिळतं प्रत्येक जनावरापासून आपण जर बघितलं, सेंद्रिय शेती म्हटलं की आपल्याला आता जनावर ही आलीच आणि ती किती शेण देतात तर गाय 18 ते 30 किलो देते, म्हैस 25 ते 40 किलो देते, मेंढी साधारण 1 ते 2.5 किलो देते आणि कोंबडी 250 ग्रॅमच्या आसपास खत देते. आणि त्यात नत्र स्फुरत मला काय करते आहे ते दिले मी. आणि एक प्रौढ गाय किंवा वळू 4500 लिटर द्रवरूप खत तयार करते. एवढी मोठी ताकद या जनावरांच्या मध्ये आहे. जैविक ऊर्जा आपल्याला किती मिळते? 1 किलो शेणापासून जवळजवळ 0.04 घनमीटर बायोगॅस मिळतो. 1 किलो शेण तयार करण्यासाठी बायोगॅस तयार करायला 22 किलो शेण लागतं. साधारण 1 टन घनपदार्थापासून 200 घनमीटर तयार व्हावे आणि एक बैलजोडी जर वीज निर्मिती घेतली तर 0.6 to 0.7 अश्वशक्ती आपल्याला मिळते. आणि सेंद्रिय कीटक आणि रोग पद्या, आता आपण सगळे याच्याकडे वळतोय, दशपर्णी, जीवामृत वगैरे हे आता आपले प्रणालीचे शब्द झालेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. तर अशा रीतीने या जनावरांचा वापर हा सेंद्रिय शेतीमध्ये होत असतो. नंतर पर्यावरण पूरक पशुपालन पद्धती आपण काय काय सुचवल्यात मी तुम्हाला. शेती आणि गाय म्हैस पालन करा, फलोत्पादन करा, त्याच्याबरोबर मेंढी, शेळ्या, परसातलं कुक्कुटपालन करा. शेतीबरोबर गाय म्हैस पालन, परसातलं कुक्कुटपालन करा. कापणी केलेल्या शेतावरती आपली जनावर चरायला जाऊ द्या. पूर्वी हा आपला संस्कार होता मित्रांनो. कापलेल्या शेतावरती शेळ्या मेंढ्या बसवल्या जायच्या. आता तो संस्कार मोडला. शेळ्या मेंढ्या चारायला जाणाऱ्यांची संख्या आता कमी व्हायला लागली. नंतर फळबागेमुळे आंतरपीक तुम्ही लावा आणि कट अँड कॅरी आम्ही ज्याला म्हणतो की कापा आणि वाहून आणा, अशा पद्धतीनं तुम्ही चाऱ्याचा वापर करा. जंगलात वनीय कुरण पद्धतीचा आपण विकास केला पाहिजे. नुसतं जंगल वाढवायची नाही तर आम्हाला तिथं जनावरांसाठी कुरण सुद्धा तयार करायचं, तर या पद्धतीचा सुद्धा विकास केला. ही एक दुसरी सूचना मी केलेली की गावाभोवती किमान 500 मीटर वनीय कुरण मित्रांनो आपलं असलं पाहिजे, की जेणेकरून ही सर्व जनावरं तिच्या कुरणामध्ये चरू शकतील. आणि हा एक बफर बेल्ट ज्याला आपण म्हणतो की जंगलातले जे वन्य प्राणी आज आमच्याकडे यायला लागलेत, गावामध्ये शिरायला लागलेत, आमची हानी करायला लागलेत, ते सुद्धा यायचे बंद होतील. तर असं 500 मीटरचं वनीकरण कुरण आपल्या गावाभोवती असायला. हे जे काही वनीय कुरण विकसित केलेले आहेत, हा आपल्या पोपटराव पवारांचं जे गाव आहे तिथले फोटो आहेत मित्रांनो. हे फोटो मी विदर्भातले टाकलेले आहेत मुद्दा. अत्यंत सुंदर वनीय कुरण तिथं आहेत, पण तिथं कोण चरतंय हे मी तुम्हाला दाखवतोय. आता यात विविध संकल्पना मी मांडलेल्या आहे की नुसतं सेंद्रिय शेतीपालन म्हणजे काय काय त्याच्यामध्ये करू. जनरली असं म्हटलं जातं की सेंद्रिय पशुपालन म्हटलं की सगळे सेंद्रिय दूध सेंद्रिय दूध सेंद्रिय दूध याच्याकडे येतात. परंतु नुसतं सेंद्रिय दुधाकडे आपल्याला वळणार, आपल्याला विविध अंगाने त्याचा वापर केला पाहिजे आणि या सर्व जनावरांचा वापर या सेंद्रिय पद्धतीमध्ये आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? दुग्ध व्यवसाय करू शकतो, शेळी पालन करू शकतो, मेंढी पालन करू शकतो, कुक्कुट पालन, ही सर्व यादी मी तुमच्याकडे दिली. यातल्या नवीन संकल्पना मी तुम्हाला मांडल्या, त्या कालवडींचे संगोपन करा. तुम्ही जर दुधाचा धंदा बघितला तर दूध देणाऱ्या म्हशी फक्त मुंबई पुण्याच्या जवळच्या तबेल्यात असतात. या म्हशींचं फिरणं बघितलं तर ती लहान असताना एका शेतकऱ्याकडे असते,
दूध द्यायला एका तबेल्यात जाते आणि भाकड झाल्यावरती परत दुसऱ्या गरीब शेतकऱ्याकडे येते. म्हणजे ही म्हैस आयुष्यात चांगलं कधी खाते तर फक्त ती जेव्हा दूध देते तेव्हाच फक्त तिला चांगलं तुमलं मिळतं. इतर वेळी तिला फक्त भरड चाऱ्यावरती राहावं लागतं. म्हणून कालवडींचं संगोपन हा एक उद्योग आहे. सिद्धवळू पैदाशीसाठी पुरवणे हा सुद्धा एक चांगला. आणि सेंद्रिय शेतीमध्ये आता तुम्हाला याला परवानगी देणार नाहीये कृत्रिम रेतनाला, त्यामुळे सिद्धवळू तयार करणं आपल्याला खूप गरजेचं होणार आहे. ओढ कामासाठी खोंड तयार करून विकणे एक चांगला आहे. भाकड जनावरे गाभण करून विकण्याची एक संकल्पना आहे. सेंद्रिय खते आणि कीटकनाशक निर्मिती. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सेंद्रिय पशुपालन कराल त्यावेळी तुम्ही मोठे खत उत्पादक होणार आहात. तुम्ही ज्याला आपण खताचं कारखाना तुमच्याकडे तयार होणार आहे. आणि म्हणून सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांची निर्मिती हा सुद्धा सेंद्रिय पशुपालनाचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे. आता कोणी कोणता व्यवसाय सुचवावा करावा तर मी थोडीशी सूचना केलेली आहे. मित्रांनो, शहरालगतचे ज्याला आम्ही स्कर्टिंग एरिया म्हणतो, शहराच्या आजूबाजूच्या लोकांनी दूध व्यवसाय करावा आणि त्यासाठी म्हैस पाळावी. कारण शहरातले ग्राहक ही म्हशीसाठी आहेत. आणि हे म्हशीचं दूध, सेंद्रिय दूध जर त्यांनी शहरात घातलं तर अत्यंत उत्तम रीतीने त्यांना पैसा मिळू शकतो. नंतर शेळी पालन, बराह पालन, कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करावे आणि सेंद्रिय खते कीटकनाशके हे दोघांनी पण करायचे. खेड्यातल्या व्यक्तींनी मात्र दुग्ध व्यवसाय हा गोपालनावर करायचा आहे. कारण त्यांच्या म्हशीच्या दुधाला भाव देणारे ग्राहक तिथं नाहीये, तर त्यांचं गाईचं दूध घेणाऱ्या डेअरीज मात्र तिथं आहेत. म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय गोपालन वापरून करायचा. शेळी मेंढी पालन सराव पद्धतीने शक्यतो करायचं. मांसासाठी रेड्यांचं संगोपन ही निकृष्ट चारा वापरा. आणि रेड्या ज्या आहेत त्या मटणासाठी ही एक नवीन संकल्पना मी तुमच्यासाठी दिलेली आहे. आणि एकात्मिक पशुपालन ही एक अत्यंत चांगली संकल्पना आता ऊर्जित अवस्थेत येते आहे. तर हे आपल्याला करायचंय. बाकीचं ओढकामासाठी खोंडे पालन वगैरे, भाकड जनावरांचे गाभण करून विकणे ही एक जी अत्यंत गरीब शेतकरी त्यांनी ही अवलंबायला काही हरकत नाही. हे फोटोच्या द्वारे मी दाखवले. एकत्र पशुपालन जिथे शेळ्या आहेत, म्हशी आहेत, कोंबड्या आहेत, सर्व प्रकारची जनावरे एकत्र राहतात आणि ही एकमेकाच्या उरलेल्या चाऱ्यावरती जगतात. त्यांना वेगळं वेगळं काही द्यायची गरज नाही. हे बघा, ह्या म्हशी गवतावरती वाढलेल्या आहेत, भाकड म्हशी आहेत. ओढ कामासाठी खोंडे पाळलेले आहेत. दूध आणि मांसासाठी या तयार करतात. आता रेडकं जे आहेत ती म्हशीची रेडकं जगत नाहीत, त्याला जगू दिलं जात नाही खरं तर, पण ती जगवायची आणि मटणासाठी ती तुम्ही पुरवायची ही एक संकल्पना तुम्ही पुढे आणली पाहिजे. परसातलं कुक्कुटपालन सर्वांना माहिती आहे, हे तुम्ही अंगीकारू शकता. नंतर याची उपयुक्तता काय आहे तर आपल्याला पोषक आहार देतो, रोजगार देतो, मिथेनच्या उत्सर्जनात घट करतो. सेंद्रिय शेती कल्पनाची सर्व जनावरं बसतात आणि आहारावरचा खर्च कमी करून सेंद्रिय उत्पादनात वापरून आपण आपल्या उत्पादनात वाढ करू शकतो. आणि जैवविविधता संवर्धन आपल्या सेंद्रिय शेतीद्वारे हे काम महत्वाचं झालं पाहिजे. आता सेंद्रिय पशुपालन करण्यापूर्वी तुम्ही कशाचा विचार कराल तर पहिला विचार हा करायचा की आपल्याकडे पुरेशी सराव पूर्ण आहे ना, हा एक विचार करायचा आहे. नंतर पीक पद्धती अशी करा की जिथं तुम्ही जनावरांना वर्षभर हिरवा चारा देऊ शकाल. नंतर आपल्या शेताच्या भोवती लिंबड, सुबाबूळ, शेवरी अशी झाडं लावा की ज्याचं झाडपाला आपल्या जनावरांच्या आहारात आपल्याला वापरता येईल. बांधावरती स्टायलो, मार्वेल, अंजन अशी गवतं लावा की जो आपला बांध पण भक्कम करतील आणि जनावरांना चारा. आणि शेतातील भरड जमीन म्हणजे जी अगदी जिथं काही उगवत नाही अशा ठिकाणी तुम्ही शेवगा, हातगा अशी दुहेरी उपयोगाची पिकं लावायची की जेणेकरून तुम्हाला आम्हाला त्याचा फायदा होईल आणि जनावरांना होईल. म्हणजे शेवगा लावला की शेवगाच्या शेंगा तुम्हाला भाजी म्हणून मिळेल, जनावरांना पाला मिळतील, हातग्याची फुलं मिळतील, जनावरांना पाला मिळेल. अशा रीतीने आपण या पशुपालनाकडे वळायचं. अजून काय काय करायचंय तर सेंद्रिय पशुपालनात जे जनावर आपल्याला घ्यायचे ते आईच्या पोटात असल्यापासून शेवटच्या 3 महिन्यापासून सेंद्रिय पद्धतीने त्याला जोपासायचंय. जनावरांना त्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे वागवू द्या. मित्रांनो, अत्यंत महत्वाची सूचना सेंद्रिय पशुपालनामध्ये ही आहे की जनावरांना कुठल्याही कृत्रिम गोष्टी द्यायच्या नाही. म्हणजे शेळी ओरबडून खाते ना, तिला ओरबडूनच खाऊ द्या. तिला एका जागी बांधून मुरघास द्या, आझोला द्या, मका द्या, हायड्रोपोनिक द्या असं काहीही करायचं नाही. तिला तिच्या नैसर्गिक क्षमतेप्रमाणेच तिला जगू द्यायचं. मेंढीला खाली वाकूनच चरू द्यायचं आहे. म्हशीला आमच्या काय काय आवडतं, डुंबायला आवडतं, तिची डुंबायची सोय तुम्ही करायची आहे. तर अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे वावरू द्यायचंय. जनावरांना कळपात मुक्त गोठा पद्धतीने ठेवायचंय. बांधून सेंद्रिय शेतीमध्ये बांधून जनावरं ठेवायची नाही. नंतर जनावरांच्या गोठ्यात पुरेसा प्रकाश, खेळती हवा, फिरण्यासाठी, विश्रांतीसाठी पुरेशी जागा ठेवायची. त्यामुळे आपण जे बांधून ज्यावेळेस सांगतो त्याच्या दुप्पट जागा आपल्याला सेंद्रिय पशुपालनामध्ये लागणार आहे. कारण त्या जनावरांना मोकळं अत्यंत ठेवायचं आहे, जास्त गर्दी करायची नाही आणि पिण्यासाठी 24 तास स्वच्छ पाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे. हा आमच्या पंढरपुरी म्हशींचा फोटो आहे बघा. त्या मस्तपैकी अशा डुंबत असतात, स्वच्छ होतात, गार राहतात आणि चांगलं दूध पण त्या देतात. ह्या प्रवृत्तीला
आपण खतपाणी सेंद्रिय पशुपालन चालायचं. मित्रांनो, इथे एक किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतो की ओरिसा शासनानं, की ओरिसामध्ये जे चिल्का सरोवर आहे, या चिल्का सरोवर चिल्का म्हशीची जात आहे. ओरिसा शासनानं असा निर्णय घेतला की या सरोवरात खूप सुंदर चांगले चांगले मासे आहेत आणि या म्हशी तिथं पोहल्यामुळं त्या माशांचा किंवा ते पाणी खराब होतं आणि मासे खराब होतात. अशा प्रकारची एक माझ्यासारख्या हुशार तज्ञानं तिथं हे वाढले आणि त्यांनी तिथे म्हशी सोडायच्या बंद करून टाकल्या. म्हशी सोडायच्या बंद केल्यापासून दुसऱ्या वर्षापर्यंत माशांचं उत्पादन कमी झालं आणि याचं कारण म्हणजे या म्हशी शेळी जे काही शेण त्या याच्यात टाकत होत्या ते माशांचं अन्न होतं. त्या अन्न पुरवठा त्यांचा कमी होऊन गेला. जैवसाखळी ब्रेक झाली. तर ती तशी होऊ द्यायची नाही. म्हशींना घुंबू द्या, तिथले मासे ते खातील. खूपदा मत्स्यशेती करणारी मंडळींना सूचना केली जाते की तुम्ही म्हशींना, जनावरांना त्यात सोडू नका. मित्रांनो, तुम्ही जर मॉलमध्ये जी मंडळी जात असतील तर मॉलमध्ये तुमचे माझे पाय स्वच्छ करायला हल्ली मासे ठेवले जातात. त्याच्यासाठी 100-150 रुपये घेतले जातात. मित्रांनो, ही नैसर्गिक प्रक्रिया निसर्गाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला सेंद्रिय शेती पालनामध्ये करायची. शेळ्यांचं हे दाखवलंय मी की अत्यंत उंचावर ह्या जातात आणि काहीही खातात. काहीही म्हणजे काहीही. रुईची झाडं खातात, बोरीची झाडं खातात आणि शेळ्या ह्या फिरतात आणि फिरताना त्या फक्त झाडाचा शेंडा खातात, ज्यामध्ये ह्या जी झाडाला लागणारी, त्याला ऑक्सिन्स आम्ही म्हणतो, हे ऑक्सिन्स सगळे ह्या शेळ्या खातात आणि म्हणून तिचं दूध औषध आहे. खूप तरुण लोकांनी शेळ्या एका ठिकाणी आणल्यात आणि दुधासाठी शेळ्या म्हणून बांधल्यात आणि सुंदर दूध ते औषधी युक्त म्हणतात. अशा बांधलेल्या शेळीचं दूध औषधी कधीही राहणार नाही. म्हणून शेळ्यांना मुक्तपणे चरू द्या. मेंढ्या सुद्धा बघा की हजारो लाखो मेंढ्या अशा तुम्हाला चरताना रानोमाळ दिसतील की ज्यांना काहीही खर्च लागत नाही. त्यांना सुद्धा मुक्तपणे आपल्याला चरू द्यायचं आहे. नंतर पैदास व्यवस्थापन केलंय. मित्रांनो, आता मी सेंद्रिय पशुपालनामध्ये काय काय प्रमाणक दिलेली आहेत आणि आमचा ऐतिहासिक वारसा काय याकडे थोडस वळणार आहे, याकडे तुमचं लक्ष वेधणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय प्रमाणक असं सांगितलेलं आहे की पैदाशीसाठी नैसर्गिक रेतनाचा वापर करा, महागड्या तंत्रज्ञानाचा वापर करू नका, कृत्रिम रेतनाचा वापर करू नका, गर्भ प्रत्यारोपण एम्ब्रिओ ट्रान्सफर वापरू नका, जनावरे माझावर येण्यासाठी संप्रेरक वापरू नका आणि जैव अभियांत्रिकीने तयार झालेली जनावरं सेंद्रिय पशुपालनामध्ये वापरू नका. मित्रांनो, आपला ऐतिहासिक वारसा जो आहे, पशुपालन हा आमचा व्यवसाय नाहीये, फक्त ही आमची संस्कृती आहे. आणि मग ऐतिहासिक वारसा काय? ऋग्वेद, अथर्ववेदामध्ये बघा ही उत्तम वळूंची लक्षणं त्यावेळी सांगितली, जी आम्ही आता इंग्लिशमध्ये पाश्चिमात्यांची पुस्तकं वापरून शिकतोय, हे आमच्या वेदांत पुराणांमध्ये सांगितलेले आहे. अर्थशास्त्र कौटिल्याने सांगितलं की 4 वळू 10 गायी म्हशींसाठी ठेवा. मित्रांनो, ज्याला मी इनब्रिडिंग, अंतःप्रजनन म्हणतो, ही इनब्रिडिंग टाकण्यासाठी एक अत्यंत उत्तम शिफारस त्यावेळी कौटिल्याने करून ठेवली होती. नकुल सहदेव हे महाभारतातले उत्तम पशुपैदासकार होते. आपली एक संस्कृती आहे वसुबारस. दिवाळीचा सण प्रत्येकाला आठवत असेल. दिवाळीच्या सणाला आपण गाय गोऱ्याची बारस करतो. मित्रांनो, गाय आणि कालवडीची नाही करत. म्हणजे जिथं गाय आहे तिचा गोराच आम्हाला पाहिजे आणि हा गोरा दुहेरी उद्देशाने असतो. हा एक गोरा चांगला निघाला तर पैदाशीसाठी वापरला जाईल, उत्तम अनुवंशिकतेचा नसेल तर बैल म्हणून वापरला जाईल. तर अशा रीतीनं गाय गोऱ्याचा बारस हा सण आम्हाला दिलेला आहे निसर्गानं. आणि दुसरी आमची एक खूप चांगली संस्कृती होती, ती म्हणजे देवाला बोकड सोडणे, देवाला वळू सोडणे. मित्रांनो, हा देवाला बोकड सोडण्यामागची भूमिका अशी होती की एक वर्षी सुरुवातीला जत्रेच्याच दिवशी देवाला हा बोकड सोडला जायचा आणि पुढच्या जत्रेच्या दिवशी त्या जो सोडलेला बोकड आहे त्याचं त्या देवाला बळी दिलं जायचं. मित्रांनो, अंतःप्रजनन चालण्याची ही अत्यंत सुंदर संस्कृती होती की ज्यावेळी त्या बोकडाच्या किंवा त्या वळूच्या कालवडी माझावर येतील त्यावेळी त्याची कत्तल केलेली असायची, त्याला तिथनं काढलेलं असायचं, दुसरा बोकड तिथं आलेला असायचा आणि अशा रीतीने अंतःप्रजनन टाळलेलं असायचं. अशीच शेळ्या मेंढ्या किंवा फिमेल साईड कशी बदलली जायची, तर कन्येला गाय अंधन द्यायची. दुसऱ्या गावातल्या कन्या आली की तिच्या बरोबर अशी जनावरं दुसऱ्या गावातली आपल्याकडे यायची. म्हणजे गावातलं जे पशुधन आहे ते बरोबर बदललं जायचं. ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये रिप्लेसमेंट रेट सांगतो, 25 ते 30% रिप्लेसमेंट झालीच पाहिजे. मित्रांनो, हा संस्कार आमचा होता की आमच्या गावातली जनावरं येणाऱ्या कन्येमार्फत आणि अशी देवाला सोडण्यामार्फत ही दरवर्षी बदलली जायची. ही अत्यंत सुंदर अशी ही संस्कृती अशी क्षेत्रीय पशुपालनामध्ये आहे. नंतर सेंदू पशुपालन आता काय करायचं, आम्हाला व्यवस्थापन कसं करायचं? तर आता 10 गायी माग 3-4 वळू ठेवणं आम्हाला शक्य नाही, म्हणून 10 गायी माग 1 वळू मित्रांनो ठेवा. आपण कृत्रिम रेतन सर्वजण करता. मित्रांनो, कृत्रिम रेतनामध्ये 2-3 रेतन केल्याशिवाय आपली जनावरं लागत नाहीत किंवा भरत नाहीत. मित्रांनो, अशा ह्या 10 गायींचा 1-1 महिना तुम्ही सोड धरला की नाही तर हे वळू जो ठेवलेला आहे ना त्याचा खर्च फुकट निघून जातो. कारण तो लागल्या ते गाय म्हैस भरली जाते.
ती गाय खाटी राहत नाही, रिकामी राहत नाही. तर त्याच्यासाठी 10 गायींमागे एक म्हैस, 30 ते 40 शेळ्या मेंढ्यांसाठी एक नर असं सुचवलेलं आहे तुम्हाला. नंतर जनावरांच्या माजावर लक्ष ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी गोठ्यात उशिरा फेरफटका मारा. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो, की खूपदा तक्रार केली जाते. मार्कंडे सर आज अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ही तक्रार येत असेल, गायी लागत नाही, म्हशी लागत नाहीत असं. आणि याचं महत्वाचं कारण मित्रांनो, आमच्या गायी म्हशींचा माझच आम्ही वेळेवर ओळखत नाही. कारण बहुतांशी जनावरं ही रात्री उशिरा किंवा संध्याकाळी उशिरा आणि पहाटे लवकर माझावर येतात. त्याच्यासाठी सुद्धा आमची एक संस्कृती टाकलेली काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. नंतर शक्य असल्यास माज ओळखण्यासाठी खच्ची केलेला वळू ठेवा आणि पैदास हंगामात कळपात नर सोडला रे सोडला की 70 ते 80% शेळ्या मेंढ्या ह्या आपोआप माझावर येतात, त्यांना काहीही करावं लागत नाही. आणि ब्याल्यानंतर 100 दिवस ही अत्यंत महत्वाची सेंद्रिय शेती पालनात आपण लक्षात ठेवायची, की 100 दिवसाच्या आत आपली जनावरं गाभण राहिलीच पाहिजे. हा कटाक्ष आपल्या व्यवस्थापनात राहिला पाहिजे. आता गाभण तसेच विलेल्या जनावरांचे व्यवस्थापन कसं करायचं, तर गाभण आणि विलेल्या जनावरात कळपापासून वेगळं ठेवायचं. विण्यापूर्वी 2 महिने सकस प्रथिनयुक्त आहार द्यायचा आहे. शेवटच्या 3 महिन्यात लांबवर उन्हासाठी फिरवायचं नाही. नंतर विल्यानंतर मात्र ऊर्जायुक्त आहार त्यांना द्यायचा, त्यांची जी शक्ती गेलेली असते. आणि त्यासाठी त्याला विलं की त्याला गुळाचं सरबत जे आहे, साधारण अर्धा ते 1 किलो गुळ अर्धा बादली पाण्यात कालवायचं आणि ते पाणी विल्याबरोबर आपल्या गाईला दिलं तर तिला चांगली ऊर्जा मिळू शकते. त्याचबरोबर हा सुद्धा आमचा एक संस्कार आहे बघा, की बाजरी, गोड तेल, नारळ, गूळ, शेपा, कातगोळ, सुंठ आणि मीठ हे उकडून 3 ते 4 दिवस तुम्ही घातलं की गाईचं वार पडण्याला मदत होती. तिची जी ऊर्जा वाया गेलेली ती ऊर्जा परत यायला मदत होती. त्याचबरोबर शेपा वगैरे तिची चयापचय जे आहे ते सुद्धा त्याचं कातगोळमुळे दूध वाढतं आणि सुंठीमुळे सुद्धा पचनशक्ती वाढते. मिठामुळे पण तिला क्षार मिळण्याची मिळते. अशा प्रकारे ही आमची संस्कृती आहे. नंतर सेंद्रिय पशुपालनात वासरांचं संगोपन कसं करायचं, तर मित्रांनो सेंद्रिय पशुपालनात वासरं जन्मल्याबरोबर आईला चाटू द्यायचं. आम्ही सगळे हेच शिकलोय की विलं की वासरू पटकन गाईला दिसायच्या आत गेला आणि गाई आईपासून वेगळं काढून वाढवा. मित्रांनो वासराला गाईनं चाटल्यामुळे त्यांच्यात एकमेकात एक प्रकारचं माया म्हणजे प्रेम तर निर्माण होतच होतं, परंतु रक्तभिसरण सुद्धा त्या वासराचं चांगलं होतं. आणि गाईच्या लाळेमुळे यांना निर्जंतुकीकरण त्या वासराच्या अंगाचं केलं जातं. तर अशा रीतीनं गाईचं वासरू हे त्या आईला चाटून दिलंच पाहिजे. नंतर जन्मल्यानंतर 30 ते 60 मिनिटाच्या आत चीप द्यायचं. वासराला त्याच्या आईचंच दूध किमान 3 महिन्यापर्यंत पाजायचं. शक्यतो मिल्क रिप्लेसर ही जी संकल्पना आहे ना मित्रांनो, हा बाजारू संकल्पना आहे. ह्या संकल्पनेकडे वळायचं नाही. एखाद्या गाईला एखाद्या म्हशीला दूध नसेल तर दुसऱ्या गाई म्हशीचं दूध पाजा. नाहीच कुणाला तर गाईचं दूध अत्यंत स्वस्त भावानं मिळतंय. मिल्क रिप्लेसरच्या नादी न लागतात ते दूध तुम्ही इथं सेंद्रिय शेतीमध्ये वापरलं पाहिजे. नंतर 1.5 महिन्यांना वासरांना चारा चढवू द्या. कारण काय की हळूहळू ते हे जे वासरू 1 पोटाचं असतं त्याची 4 पोट तयार होत असतात आणि त्याच्यासाठी त्यांना सूक्ष्मजीव जे लागत असतात ते अशा चघळण्याच्या प्रक्रियेतनं ते सूक्ष्मजीव त्याच्या पोटामध्ये प्रवेश करत असतात. आणि म्हणून अशा रीतीनं वासरांना चारा तुम्ही चघळू दिला पाहिजे. ही गीर गाय आहे, अत्यंत मायेनं ती आपल्या वासराला पाजते बघा. एक प्रकारचं वात्सल्य त्यातनं होतं आणि हेच वात्सल्य त्या दुधात येतं. जी आमची संकल्पना आहे की सेंद्रिय दूध जे वात्सल्यानं तयार झालं पाहिजे, या दुधात एक वेगळी ताकद मित्रांनो असते. आणि म्हणून देशी गायींचं दूध अशा रीतीनं काढलेलं असेल तरच ते चांगलं राहील. मात्र देशी गायी सगळ्या एकत्र बांधल्या आणि त्यांना रोज मका खाऊ घातला, हायड्रोपोनिक्स खाऊ घातलं, ॲझोला खाऊ घातला तर त्यांचं दूध औषधी राहणार नाही. त्याचबरोबर ह्या वासरांना सुद्धा अशा प्रकारे खाद्य चारा तुम्ही हळूहळू दिला पाहिजे. आता आहार व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्र काय काय दिलेली आहेत युनेस्कोने, तेच जे मी तुम्हाला सांगतो की जनावरांना मुक्त चारण्यासाठी सोडावे. जनावर साठवण्यासाठी बुरशीजन्य जीवाणूजन्य संप्रेरक खाद्य वापरायची. आहारात मातीच्याच दुधाचा समावेश करायचा आहे. जनावरांना संतुलित आहार सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला द्यायचा आहे. सेंद्रिय रंगद्रव्याचा वापर पशु आहारात करायचा नाही. नंतर पशु आहारात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ज्याचा 50% वापर झालाच पाहिजे. आणि नसला तर इतर शेतकऱ्यांकडून तुम्ही घ्या, पण तो सेंद्रियच असला पाहिजे. नंतर आपल्या शेतात पिकवलेले धान्य आपल्या पशुधनासाठीच पशु आहार म्हणून वापरायचा. काही लोक सेंद्रिय पशु आहार धान्य तयार करतील आणि सेंद्रिय पशु आहार म्हणून विकतील, तर त्याला राष्ट्रीय प्रमाणात मान्यता दिलेली नाही. आणि अडचणीची जर परिस्थिती असेल तर इतर जनावरांकडे जो चारा आहे इतर मार्गाने पिकवलेला तो वापरायला दिली परवानगी तुम्हाला. ती फक्त 15% पहिल्या वर्षी आणि त्यानंतर पुढची 5 वर्षे 10% दिली. नंतर मात्र तुम्ही तुमच्या शेतात जो चारा पिकवलेला आहे तोच वापरायचा आहे.
हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी हा विदर्भातला फोटो दाखवणार आहे तुम्हाला पुढे. तर हा मित्रांनो मगाशी जे चराऊ कुरण विकसित होतं तिथं चरणाऱ्या गायींचा मोठाच्या मोठा कळप आहे मित्रांनो. हा विदर्भातला मी याच्यासाठी घेतला की विदर्भामध्ये अशा प्रकारच्या पण ज्या गायी आहेत गीर जातीच्या, या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण साऊथ इंडियात फिरत आहेत. मित्रांनो, राजस्थान काठेवाड या भागातून आलेल्या या गायी तुमच्या माझ्या चराऊ क्षेत्रावरती चरतात. ह्या गायी चरताना तुम्हाला कधी दिसल्यात? या गायींसाठी गोठा तुम्हाला कधी दिसलाय? या गायी पाळणारी जी माणसं आहेत त्यांनी छान घर बांधलेलं तुम्हाला कधी दिसलंय? असं काहीही नाही दिसलेलं. परंतु महाराष्ट्रामधला माझा शेतकरी ज्यावेळी आमच्याकडे शेळी पालक येतात त्यावेळी ते सांगतात अहो ते चरायला जागा नाही ना, मग बंदिस्त केलं पाहिजे. मित्रांनो, दुसऱ्या राज्यातली जनावरं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आमच्या राज्यात येतात, आमच्याकडच्याच चारा स्त्रोतांवरती चालतात आणि कोट्यावधी रुपये दरवर्षी कोट्यावधी रुपये तुमच्या आमच्या डेअरीच्या माध्यमातून ही परराज्यात जातात. इथं तिथल्या तरुण मुलांचं मला लक्ष वेधायचंय की मित्रांनो, चरण्याच्या सुविधा किंवा गाय रानं गेलेली आहेत परंतु चराऊ रानं गेलेली नाही. चराऊ रानं कुठे आहेत त्याचा शोध घ्या. आपल्याकडे चरण्याची खूप मोठी क्षमता आहे. तुम्हाला चरायला न्यायची जर लाज वाटत असेल, संकोच वाटत असेल तर मी तुम्हाला कट अँड कॅरी सांगितलं की या रानातला चारा कापून आणा आणि तो तुमच्या जनावरांना घाला. परंतु असं होत नाही. आमच्या शिफारशीमध्ये आम्ही आमच्या जमिनीत चारा पिकाखाली आणायला सांगतोय. एकीकडे हे शिफारस करत असताना मित्रांनो, दुसरीकडे आम्ही ही पण चर्चा करतोय की आमच्या पिकाऊ जमिनी आता कमी होत चाललेल्या आहेत, जमिनींचं फ्रॅगमेंटेशन होतं आहे, लोकसंख्या वाढणार आहे, दुसरं हरित क्रांती आम्हाला लागणार आहे. मित्रांनो, अशा परस्पर विरोधी ज्या भूमिका आहेत याला कुठेतरी आम्ही आळा घातला पाहिजे. जनावर जे निर्माण केले हे मी सुरुवातीच्या स्लाइडला तुम्हाला सांगितलंय की जनावरांना तुम्ही आम्ही जे खात नाही ते खायचंय. जर तुम्ही आम्ही खातोय तेच खाऊन जर तुम्ही जनावर सांभाळायला लागलात तर एक दिवस तुम्हाला आम्हाला जनावरांचा चारा खायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आत्ताच सजग व्हा. ज्यावेळी तुम्ही सेंद्रिय पशुपालनात उतरणार आहात त्यावेळी सेंद्रिय पद्धतीनं विकसित जी काही उपलब्ध चारा स्त्रोत आहेत त्या उपलब्ध चारा स्त्रोतांचाच वापर करा आणि आपला आहार नियोजन करा. या शेळ्या मी तुम्हाला चरताना दाखवलेल्या आहेत. हे वनीय करून आम्ही कृषी विद्यापीठाने विकास केलेला आहे. अंजनाची झाडं आहेत, ही खैराची झाडं आहेत, खाली चारा लावलेला आहे जिथे गवता आम्ही टाकलेले आहेत सुधारित. आता आहार व्यवस्थापन ऐतिहासिक वारसा आमचा काय मित्रांनो, कौटिल्यानं जनावरांना लागणाऱ्या आहाराचं प्रमाण निश्चित केलेलं आहे. किती गाईला कोणत्या गाईला किती खायला द्यायचं हे कौटिल्यानं अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. महाभारत काळात गोप जे आहेत, गोपाळ किंवा गोपिका हा सगळा शब्द जो आहे हा गोप याच्यापासून तयार झाला. जे गाईला चारण्यासाठी जात होते त्यांना गोप त्यावेळी म्हटलं जायचं. ऋग्वेदात सातू, ऊस, तिळाच्या पेंडीचा वापर पशु आहारात कसा करायचा त्याचं अत्यंत विस्तृत विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. अशा रीतीनं हा दुय्यम जे पदार्थ आहेत त्याचाच वापर आम्हाला आमच्या वेदांनी सांगितलेला आहे. आता आपल्याला ज्यावेळी सेंद्रिय पशुपालन करायचंय मित्रांनो, जनावर पाळताना सगळ्यात जास्त खर्च कशावर होत असेल हा पशूंच्या आहारावर. 60 ते 70% खर्च हा पशु आहारावरती होतो. आणि म्हणून हा तो कमी कसा करायचा ह्या सूचना मी तुम्हाला थोड्याशा काही दिलेल्या आहेत. चारा उत्पादन घरच्या घरीच करायचं आणि चारा उत्पादन करताना तुम्ही आंतरपीक म्हणून चाऱ्याचं पीक घ्यायचं. ऊसाची शेती करा पट्टा पद्धतीने, मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही चारा. फळबागा लावा, त्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये तुम्ही चारा लावा. चाऱ्यासाठी स्पेशल खास जमीन जर तुमच्याकडे असेल तर जरूर ठेवा, पण नसेल तर अशा रीतीने आंतरपीक म्हणून तुमचा चारा तुम्हीच निर्माण करा. नंतर उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून तुम्ही पशुखाद्य तयार करायचं. कसं करायचंय मी तुम्हाला सांगितलंय. तुमच्याकडे जे काही एकदल असेल त्याचा 50% वापर करा. बाकीची चुनी, डाळ चुनी वगैरे ज्या डाळी असतील त्याचा 20 भाग, मका भरडा 7 भाग, क्षार मिश्रण 2 भागांनी मीठ. क्षार मिश्रण मित्रांनो पशु आहारामध्ये वापरणं अत्यंत गरजेचं झालंय, कारण आमच्या जमिनी ह्या अत्यंत निकृष्ट झालेल्या आहेत. या जमिनीमध्येच क्षार नाही, त्यामुळे येणाऱ्या पिकांमध्ये, येणाऱ्या चाऱ्यामध्ये, येणाऱ्या गवतामध्ये सुद्धा क्षार नाही. आणि म्हणून हा क्षाराचं जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी आम्हाला क्षार मिश्रण गरजेचं आहे. मिठाचा वापर हा पॅलेटेबल ज्याला म्हणतो की त्या जनावराला आवडेल असा आहार तयार होण्यासाठी, तसंच क्षाराची गरज भागवण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर करायचा आहे. नंतर प्रचन क्रिया सुधारण्यासाठी प्रजैविकांची भुकटी द्यायची. आणि सेंद्रिय शेतीमध्ये 5 दिवस दररोज 1 लिटर आदमुरत ताक, आणि हे आदमुरत ताक करताना गाईचं दूध गाईसाठी, म्हशीचं दूध म्हशीसाठी अशा रीतीने वापरायचंय. आणि असं आदमुरत ताक जर तुम्ही आपल्या जनावरांना पाजलं तर अत्यंत सुंदर प्रजैविक त्यांना दिलं जाईल. त्याचा वापर त्यांची पचनशक्ती वाढण्याकडे होईलच होईल, परंतु दुधातील स्निग्धांशाचं प्रमाण सुद्धा तुमचं वाढलेलं असेल. नंतर चारा जो आहे तो बारीक कुट्टी करून द्यायचा नाही, फार बारीक कुट्टी करत बसायची नाही. 1 ते 1.5 इंचाची लांब असली पाहिजे, कारण त्या जनावरांना त्या चाऱ्याचं रवंथ केलं पाहिजे.
जर जनावरांना त्या चाऱ्याचं रवंथ केलं नाही तर त्या चाऱ्याचं पचन उत्कृष्ट रीतीनं होणार नाही. आणि म्हणून फार बारीक कुट्टी कधीच करू नका. 1 ते 1.5 इंचाची कुट्टी करा. गव्हाणीचा वापर अत्यावश्यक कुठल्याही पद्धतीनं करा. गव्हाण मात्र तुम्ही टाका मित्रांनो. त्यांनी पोटातील जंतांचं प्रमाण कमी होईल आणि तुमच्या चाऱ्याची नासधूस जी आहे ती 30 ते 40% चाऱ्याची नासधूस वापरेल. नंतर आहारामध्ये अपारंपरिक खाद्यपदार्थाचा वापर करायचा. जे काही स्टार्च फॅक्टरी असतील, मक्याचा भुसा किंवा बिअर बारच्या ज्या फॅक्टरी आहेत बिअर, त्यांचं जे काही आहे, बाबळीच्या शेंगा मी सांगितल्यात, मक्याच्या बिया, जे काही झाडं, पाला, शेंगा, अगदी वेड्या बाबळीच्या शेंगा सुद्धा शेळ्या अत्यंत उत्कृष्ट रीतीने खातात. या शेंगांचा, या अशा पद्धतीचा वापर करून हे सगळं अपारंपरिक खाद्यपदार्थांचा वापर तुमच्या पशु आहारामध्ये तुम्ही केला पाहिजे. नंतर 4 दिवसातून 2 वेळा तुम्ही चारा जो आहे तो दिवसात 2 ते 3 वेळा विभागून टाका. मधलं अंतर जे रवंथ करण्यासाठी जनावरांना द्या, की ज्यावेळी जनावरांचा चारा खाऊन झाला आणि बसले की त्यावेळी तुम्ही गोठ्यात सेंद्रिय शेती ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी जनावर मोकळी ठेवा, मुक्त गोठ्यात ठेवा. आणि ज्यावेळी चारा टाकून झाला, खाऊन झाला की तुम्ही बिलकुल तिकडे फिरकू नका. दुपारच्या वेळी तुम्ही पण मस्त झोपा आणि त्या जनावरांना शांतपणे रवंथ करून आराम करू द्या. अत्यंत सुंदर रीतीने ती जनावरं रवंथ करतील आणि तुमच्या दूध उत्पादनात निश्चितपणानं वाढ झालेली तुम्हाला दिसेल. नंतर निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावरती मळी, मीठ, युरिया यांची प्रक्रिया करा. कशी करायची ती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे डोंगरी गवत जे आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 90% म्हशी ज्या शहरालगतच्या आहेत, या भैया लोकांच्या तबेल्यातल्या आहेत, या सगळ्या डोंगरी गवतावरती राहतात. आमची पंढरपुरी म्हैसी पूर्ण या डोंगरी गवतावरती असते. म्हणजे जवळजवळ डिसेंबर पर्यंत तिला चरायला जागा असते आणि डिसेंबर नंतर हे वाळलेलं गवत हे कापून अशा प्रकारे गंजा घातल्या जातात आणि ह्या गंजावरती ह्या पंढरपुरी म्हशी, तशाच या तबेल्यातल्या मुर्रा म्हशी सुद्धा याच्यावरती तण करतात. अत्यंत उत्कृष्ट हे डोंगरी गवत आहे. नवीन संशोधनानं ही गोष्ट आता सिद्ध केलेली आहे की जे अत्यंत उंचावरती वाढलेलं जे गवत आहे याच्यामध्ये अत्यंत उपयुक्त जे कॉन्जुगेटेड लिनोलिक ऍसिड म्हणतोय CLA ते असतं. मित्रांनो, हे गवत जर तुम्ही घातलं तर तुमच्या जनावरांच्या दुधाचं फॅटी ऍसिड प्रोफाईल जे आपल्याला आहे की जे आरोग्याला उपयुक्त असे घटक त्याच्यात आलेले असतील आणि ह्या डोंगरी गवताचा वापर आपण आपल्या आहारामध्ये नक्की केला पाहिजे. गव्हाणीचा वापर मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याचबरोबर मुरघास आता घरोघरी अशा सेंद्रिय शेती करताना मित्रांनो मुरघासाचा वापर आता अनिवार्य आपल्याला करावा लागणार आहे. याचं कारण आपल्याकडच्या जमिनी कमी झालेल्या आहेत, मनुष्यबळ कमी झालेलं आहे. रोज म्हशी गाईंना चारा कापून आणणारा जो वर्ग आहे तो आता राहिले. कुटुंब छोटी झालेली आहे. लोकांनी मुक्त गोठा पद्धत का स्वीकारली तर आमची कुटुंब छोटी झाली, रोज शेण काढायला आता वेळ नाही आम्हाला. किंवा आता आमची संस्कृती अशी झालेली आहे की ज्याच्या घरी जास्त जनावर आहेत त्यांच्या घरी आम्ही मुलीच देत नाही, का तिला शेण काढावं लागेल. तर याला पर्याय म्हणून आम्ही मुक्त गोठा पद्धती आणि यालाच पर्याय म्हणून मुरघासाकडे वळावं लागणार आहे की एकदा सगळा चारा कापून एकदा भरून ठेवला की वर्षभर आपली चाऱ्याची सोय होणार आहे. तर अशा रीतीनं आपण मुरघासाकडे वळणार आहोत. त्याचबरोबर जी शेतातली दुय्यम पदार्थ जे आहेत, गव्हाचं काढ आहे, भाताचा पेंडा आहे, या अशा सगळ्या गंजा करून लावा. मित्रांनो, हा जो चारा तुम्हाला 2 नंबरला दिसतो आहे ही कांद्याची वाळलेली पात आहे. आमच्या सिन्नर नाशिक भागामध्ये अशी सोय आहे की 1 ट्रॉली कांद्याची पात वाळलेली घ्यायची आणि 1 ट्रॉली लेंडी खत त्याला द्यायची. अशी म्हणजे असं जे दुय्यम जे आहे ते हे सर्व आपण साठवून ठेवलं पाहिजे आणि वर्षभर आम्ही असं नियोजन करून मुरघास आणि असा वाळलेला चारा हा साठवून आमच्या जनावरांची सोय केली जायची. मित्रांनो, दुष्काळासाठी छावण्या ही संकल्पना आपण हळूहळू बाजूला सारली पाहिजे. मी जर सेंद्रिय शेती करणार असेल तर माझ्या जनावरांना वर्षभरासाठी ज्या निविष्ठा लागणार आहेत ते आम्ही माझ्या शेतात उत्पन्न करून अशा प्रकारे साठवून ठेवले पाहिजे. किंवा आम्ही एकत्रित शेती करू, गावाची एकत्रित शेती करू आणि त्या गावाला काय काय लागतं हे सगळं आम्ही गावात पिकवू आणि आमच्या गावाची जनावरं आम्ही सक्षम रीतीने पाळू. खूप दिवस शासनावरती अवलंबून आणि चाऱ्या छावण्या आणि याच्या गडबडीत आपण पडायचं नाही. चारा प्रक्रिया काय करायची मित्रांनो, जो निकृष्ट चारा आहे त्याला मी सुंदर प्रक्रिया सांगितली. फक्त मिठाची प्रक्रिया करा. 100 किलो चाऱ्यामध्ये 2 किलो मीठ 50 लिटर पाण्यात विरघळा, त्या चाऱ्यावरती मारा, जनावरांना खाऊ घाला. आता युरियाची प्रक्रिया आहे पण सेंद्रिय शेतीमध्ये तिला मान्यता नाही, ती आपण टाळलेली आहे. म्हणून मळी आणि गुळाची प्रक्रिया करा. कशी करायची ती मी सांगितलेली आहे. चुन्याची नवळी प्रक्रिया. मित्रांनो, जिथं जिथं ऊस आहे इथं मी एक स्टेटमेंट असं देतो की ऊसासारखा सुंदर आणि ऊर्जायुक्त चारा दुसरा नाही. अत्यंत स्वस्त आणि चांगला चारा आहे. मात्र हा पूर्ण ऊस तुम्ही घालायचे, नुसती ऊसाची वाढी घालायची नाही. आता हे मी किती जरी ओरडून सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही आणि ऐकणार नाही म्हणून तुम्हाला मी पर्याय दिलेला आहे की अशा ऊसाच्या वाड्यावरती, अशा ऊसाच्या पाल्यावरती तुम्ही एक प्रक्रिया करायची. चुन्याची जी निवळी आहे
10 किलो ऊसाच्या वाड्याला 10 किलो ऊसाची वाड जी कुट्टी आहे तिला 1.5 लिटर चुऱ्याची निवडी फक्त फवारायची, रात्रभर मुरू द्यायची आणि दिवसा तिला खाऊ घालायची. म्हणजे त्यातले जे ऑक्झलेट आहेत ते त्यातल्या कॅल्शियम मध्ये संयोग पाहून ते कमी होतील, नाश पावतील, त्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते टाळले जातील. दूध उत्पादन क्षमता जी आहे, जी दूध उत्पादन क्षमता ही जनावरांची कशी वाढवायची याची मी काही सूत्र तुम्हाला दिलेले आहे सेंद्रिय शेती पालनामध्ये. तर शेवटचे 30 दिवस आणि व्याल्यानंतर 60 दिवस 1 ते 1.5 किलो जादा खुराक द्यायचा आहे. व्याल्यानंतर 60 दिवस मका भरडा म्हणजे तुम्हाला ज्याला आम्ही सिरियल्स किंवा कार्बोहायड्रेट्स त्याला द्यायचे आणि 60 दिवसानंतर प्रथिनयुक्त चारा द्यायचा आहे. नंतर हिरवा चारा द्विदल मध्ये बर्सिंग वगैरे हे सगळं द्यायचंय. जनावरांची खुरं जी आहेत ती वाढणार नाही त्याची काळजी घ्यायची. मित्रांनो, जनावरांची वाढलेली खुरं ही खूप वेळा कमी दूध देण्याचं कारण ठरू शकतात. कारण जो कासेवर येणारा तार आहे, वाढलेल्या खुरामुळे जनावर व्यवस्थित उभं राहू शकत नाही, त्याचा ताण तिच्या कासेवरती येतो आणि बऱ्याच वेळा दूध उत्पादन घटण्याचं कारण सुद्धा वाढलेली खुरं ही ठरू शकतात. नंतर जनावरांच्या जखमा, स्तनदाह यासारखी आजारावर उपचार ताबडतोब करायचा आहे. चारा पशुखाद्यात एकदम बदल करायचा नाहीये. खाद्यामध्ये 100 ते 150 ग्रॅम गुळाचा वापर करायचा आहे. मुबलक पाणी त्यांना दिवसात द्यायचंय. क्षार मिश्रण मी मगाशी सांगितलेलं आहे. नंतर गोठ्याची उंची जी आहे ती 12 ते 15 फूट मध्ये आणि 8 फूट अशी तुम्ही ठेवायची. म्हणजे हवा खेळती राहील, थंड राहील आणि वायुविजन त्यात चांगलं. अशा प्रकारे म्हशी धुण्याची आम्ही यंत्रणा कोल्हापूरला तयार केलेली होती. ती म्हैस दूध काढायला जाताना अशा बोगद्यातनं आली ती धुवून पण निघायची, गार पण व्हायची आणि चांगल्या रीतीनं ती दूध पण द्यायची. दुधातील स्निग्धांश ही अडचण आहे. आता भारतीय देशी गायींना ही अडचण नाही आहे, परंतु आपण जर सेंद्रिय शेतीमध्ये संकरित गायी घेतल्या, मित्रांनो, सेंद्रिय शेतीमध्ये जनावरं निवडताना एक काळजी घ्यायची की जास्त दूध देणारी जनावरं सेंद्रिय शेतीसाठी निवडायची नाही. जास्त दूध देणारी जनावरं तुम्ही निवडली की त्यांना जे होणारे आजार आहेत त्यांना तुम्हाला उपचार करावा लागेल, अँटीबायोटिक्स द्यावीच लागतात. त्याचबरोबर त्यांना पूरक जीवनसत्व म्हणून वर्ण द्यावे लागतात, इंजेक्शन्स द्यावी लागतात, सलाईन्स लावावी लागतात. म्हणून शक्यतो जास्त दूध देणाऱ्या जनावरांचा सेंद्रिय शेतीत वापर करायचा नाही. स्तनदाह सारखा सुद्धा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरांना होतो, त्यालाही अँटीबायोटिक्स वापरावे लागतात. म्हणून आपण जी जनावर आहे सेंद्रिय शेतीमध्ये वापरणार आहात ती सर्वसाधारण मध्यम दूध देणारी, साधारण 12 लिटर, जास्तीत जास्त 12 लिटर, 10 ते 12 लिटरची जनावरं वापरायची. देशी जनावरं 8 लिटर पर्यंत तुम्ही इथे वापरू शकता. आणि त्यांना काय काय करायचं तर जास्त स्निग्धांशाची गुणधर्म असणारे आपण जनावर हिरव्या चाराबरोबर वाळलेला चारा त्यांना दिला पाहिजे. नंतर कमी जे स्निग्धांश देतात त्यांना सर्पीपेंट, सोयाबीन तुम्ही द्या. प्रजैवकाची भुकटी ज्याला प्रोबायोटिक्स आपण म्हणतो ती सुद्धा तुम्ही दिले पाहिजे. दूध काढण्याचा समान वेळा ठेवा, 12 तासाचं अंतर त्याच बरोबर ठेवा. चाऱ्याची कुट्टी 1 ते 1.5 इंच लांबीची करा आणि शेवटच्या दुधामध्ये स्निग्धांश जास्त असतं त्यामुळे पटकन दूध काढलं आणि चटकन निघाला असं करायचं नाही. अगदी शेवटची धार सुद्धा चिटून काढायची, त्यामुळे स्निग्धांश आपल्याला भरपूर मिळेल. नंतर किफायतशीर शेळी मेंढी पालनामध्ये काय काय करायचं आपल्याला तर अर्धबंदिस्त शेळी पालनाचं मी सुचवलेलं आहे. बंदिस्त शेळी पालन मी सुचवत नाही. कळपात जुळी करडं 50% पेक्षा जास्त राहते त्याची काळजी घ्यायची आणि त्यासाठी आपण जुळ्यातनं जन्मणारे बोकड ठेवायचे, जुळ्यातल्या जन्मणाऱ्या शेळ्या ठेवायच्या. नंतर शेळ्या मेंढ्यांच्या आहारात अपारंपरिक खाद्य पदार्थांचा वापर करायचा. लसीकरण शेळ्यांना वेळची वेळी आपण केलं पाहिजे. मित्रांनो, पीपीआर सारखा जो आजार आयात केलेला आहे आम्ही त्याचं लसीकरण आम्हाला करावंच लागणार आहे. आणि सेंद्रिय शेतीमध्ये जी अत्यंत आवश्यक लसीकरण आहेत त्याला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे अशी शेळ्यांना पीपीआर, आंतरविषार ही लसीकरण आपण केलीच पाहिजे. अंतबाह्य कृमीचं निर्मूलन हे शेळ्या मेंढ्यांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र सेंद्रिय पदार्थांचा वापर करा. मित्रांनो, कडुलिंबाचा अर्क आहे, सीताफळाच्या पानाचा रस आहे, तर आणि करंज तेल आहे, अशी फवारणी जर तुम्ही केली, तंबाखूचं पाणी आहे, बरेच असे घटक आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही अंतर्बाह्य कृमींचा बंदोबस्त करू शकता. नंतर कळपात जुळ्या करडांचं प्रमाण कसं वाढवायचं त्यासाठी मी तुम्हाला सांगितले की जुळी करड देणाऱ्या शेळ्यांची निवड करा. पैदास हंगामापूर्वी 15 ते 20 दिवस शेळ्या मेंढ्यांना जास्त खुराक द्या. आहारात क्षार भरपूर वापरा आणि पैदास हंगामात नराचे तसेच शेळीच्या आहारात मोड आलेल्या मटकीचा वापर करायचा. म्हणजे तुमचं जुळ्याचं प्रमाण वाढू शकतं. हा बोकड आम्ही जो प्रयोग केलेला आहे तो तुम्हाला दाखवलाय की 30 ते 40 शेळ्यांसाठी आम्ही एक बोकड पळवतो आणि हळूहळू आम्ही या जातीचं संवर्धन जे गाय संगमनेरी जातीचं असं नर करून हळूहळू सगळ्या शेळ्या आम्ही अशा पांढऱ्या करतो. हा फोटो मित्रांनो तुमच्याकडच्या उस्मानाबादी शेळीचाच आहे आणि हा फोटो मुद्दाम मी तुम्हाला टाकलेला आहे की उस्मानाबादी शेळी म्हटलं की जनरली काळी शेळी असं म्हटलं जातं, काळे सोनच म्हणतो. मित्रांनो, उस्मानाबादी शेळीवरती मी
माझा PhD चा कार्यक्रम होता आणि उस्मानाबादी शेळीचं जेव्हा सर्वेक्षण केलं तेव्हा मला असं दिसून आलं की यात 5 वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारातलाच ही याच्या काळ्या शेळीच्याच पोटात जन्मलेली ही वासरं आहेत की जी कानं त्यांची पांढरी आहेत बघा, याला मोरकानी म्हणतात. तर ही मोरकानी जर तुम्ही बेड नेकनूर या भागात जर गेलात तर अशी मोरकानी शेळी तुम्हाला सापडते. तर अशा रीतीने तुम्ही ह्या वेगळ्या वेगळे जे 5 स्ट्रेन मी तुम्हाला सांगितले, काळी शेळी आहे, 2 शेळ प्रकार वेगळे असे आहेत की शिंगाची आणि बिनशिंगाची. बिनशिंगाच्या शेळ्या ह्या नेहमी जास्त दूध देतात, त्यांना दुधासाठी शेळ्या पाळायची, त्यांनी बिनशिंगाची शेळी पाळा. दुसरी जी आहे ती काळ्या पांढरा पट्टे असणारी आहे आणि तिसरा जो शेवटचा प्रकार आहे तो चॉकलेटी पट्टा खाली पोटाच्या बाजूने. अशा प्रकारचे 5 प्रकार आपल्याला उस्मानाबादी जातीमधून दिसून येतात. संगमनेरी शेळीचाच हा फोटो आहे मित्रांनो की संगमनेरी जातीला असा दोष दिला जायचा की या जुळ्याचं प्रमाणच कमी आहे, म्हणून हे आम्ही दाखवलंय की आमच्याच प्रकल्पावरती शेळी आहे, 4 करड तिला झालेली आहे. आता 1-2 वर्षापूर्वी आमच्याकडे 7 करड जाणारी शेळी आहे. तर शेळीला जुळं देणे हा शेळीचा गुणधर्म आहे. मित्रांनो, या शेळी पालकांसाठी मला इथे सूचना करायची आहे की तुम्ही शेळी पालन करताना बाहेरच्या जाती ज्या आणायला जाता तिथं तुम्हाला असं सांगितलं जातं की जास्त वजनाचं कर्ज मिळतं. मित्रांनो, जरूर मिळतं. सिरोही जातीला एक 20-30 किलोचं बोकड तुम्हाला मिळेल, पण आमची उस्मानाबादी 10-10 किलोची 3-4 बोकडं देते आणि त्यांना काहीही जास्त खायला न घालता चांगली ती 10-15 किलोची होतात. म्हणजे दोघींची तुम्ही तुलना जर केली तर आमच्या शेळ्या सुद्धा तेवढ्याच वजनाचं मांस काहीही न खर्च करता देतात. जास्त खर्च न करता ज्या जाती उपयुक्त आहेत त्या आमच्या जाती आहेत की ज्या जुळत तिळत चवळं अगदी त्यात सहजपणे देतात. ही जुळी झालेली करडसळी आम्ही सुबाबीच्या पाण्यावरती वाढवलेली आहे. आता जो शेवटचं जे व्यवस्थापन आहे ते आरोग्य व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आता आरोग्य व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय प्रमाणक काय काय सांगितलं तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲक्युपंक्चर पद्धतीचा वापर करा. जनावरांचा आजार टाळण्यासाठी आहार आणि व्यवस्थापनात बदल करा. जनावरांना दिलेली औषधे त्यांच्या रक्तात टिपून जे आहे रेसिड्युअल जे आम्ही इफेक्ट म्हणतो, तर तो कालावधी किती याची नोंद ठेवा. त्या बाटलीवर लिहिलेलं असतं की किती दिवस टिकून राहील. तर त्याच्या डबल कालावधी तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये धरायचा आहे. तोपर्यंत ते दूध सेंद्रिय म्हणून विकायचं नाही किंवा ते मटण सेंद्रिय म्हणून विकायचं नाही. नंतर वेळेवर लसीकरण करून द्यायचंय. नंतर ऐतिहासिक जो वारसा आमचा काय बघा की अथर्ववेदामध्ये शालिहोत्र जो आहे हा अत्यंत उत्कृष्ट पशुवैद्य होता. महाभारतामध्ये नकुल सहदेव पशुवैद्य होता. सुश्रुत आमचा उत्तम ऑपरेशन करणारा होता. सुश्रुत संहिता आहे. वेदपुराणामध्ये सुद्धा आमच्या विविध आजाराला विविध आजार हे सांगितलेले आहेत वेगवेगळ्या पुराणात. आपलं पशुवैद्यकीय हॉस्पिटल ज्याने पहिल्यांदा बांधलं, बनियन नावाचं जे पशुवैद्यकीय हॉस्पिटल आहे सम्राट अशोकानं बांधलेलं आहे. नंतर अर्जुन, नीम, बाबूळ यांचा हिरडा वापर कसा करायचा हे सगळं अथर्ववेदात तुम्हाला सांगितलं, आयुर्वेदात पण सांगितलेलं आहे. आणि आपल्याकडचा जो संस्कार आहे मित्रांनो की तुमचा आमचा असा संस्कार होता की पाडव्याच्या दिवशी की जो आपला वर्षाचा पहिला दिवस असेल त्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी तुम्हाला आम्हाला लिंबाचा रस ग्लासभर, आता एवढा रस कोणी पिणार नाही पण निदान 2-4 पानं खाऊन तरी अशा प्रकारे केली जायची. का तर आमच्या शरीरातले जे वात, पित्त, कफ दोष आहेत आणि जे जंतू आहेत हे सगळे निघून जावे अशा रीतीने लिंबाचं जे पाडव्याच्या दिवशी आम्ही कडुलिंबाचं सेवन आहे असा आमचा हा संस्कार होता. तर हा संस्कार आम्हाला पुन्हा सेंद्रिय शेतीच्या निमित्तानं पुन्हा पुनरुज्जीवित करायचा आहे आणि पुन्हा इथे आणायचं आहे. आता पणन व्यवस्थापन जे आहे, पणन व्यवस्थापन आपण कसं करायचंय तर आपल्या सेंद्रिय उत्पादनांची विक्री ही तुम्ही तुमचं ब्रँड व्यापारी चिन्ह तयार करा. मग यासाठी तुम्ही तुमची सेंद्रिय शेती रजिस्टर करताना ग्रुपने करा किंवा फार्मर प्रोड्युसिंग ज्याला म्हणतो आपण, शेतकरी उत्पादक कंपन्या अशा तयार करा. एकत्र या, गावाचा एक ब्रँड तयार करा आणि त्या ब्रँड खाली मटन सुद्धा विका. तुम्ही जर बघितलं की गावातला खाटीक सगळी तुमचं जे नफा आहे हा सगळा खात असतो. तुमच्याकडनं 1,500-2,000 हजाराला कट्ट घेऊन जातो आणि 500-600 रुपयानं तो मटन विकतो. हा व्यवसाय आपल्याला आपल्या ब्रँड खाली, आपल्या व्यापारी चिन्हाखाली करायचा आहे. सेंद्रिय शेतीमध्ये ही अत्यंत आवश्यक गोष्ट करायची. विक्री व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत किंवा अमेझॉन सारखं जो आहे, तर अशा मार्केटिंग लिंकेजेस चेन तुम्ही त्यांचा वापर तुमचा माल खपवण्यासाठी करा. आता कोरोनाच्या काळात खूप लोकांनी असा माल विकला. काही शेतकरी रडत होते, मात्र काही शेतकरी डबल किमती सुद्धा अशा माध्यमांचा वापर करून मिळवत होते. नंतर फिरते विक्री केंद्र ही एक नवीन संकल्पना तरुण मुलांसाठी, विशेषतः जे भांडवलदार तरुण मुलं आहेत, म्हणजे भांडवलदार तरुण मुलांचा असा एक संवर्ग आता तयार झालेला आहे की आजोबांची शेती अनुत्पादित गावाकडे आहे, आजोबा शहरात स्थलांतरित झालेले आहेत, मुलं आजोबा मागच्या 4 पिढ्या सगळ्या मुंबई पुण्यासारख्या शहरात वाढलेली आहेत आणि यांची मुलं उच्च शिक्षित आहेत मात्र उत्पन्नाचं साधन नाही
आणि मग वडिलांचा पैसा असतो, आजोबांची शेती गावाकडे असते, आणि मग कुणीतरी माझ्यासारखं जातो आणि म्हणतो आता तू गोट फार्म टाक. त्यांच्यासाठी ही सूचना आहे मित्रांनो, गोट फार्म ही संकल्पना तुम्हाला फसवणारी आहे, फसवी आहे. तर तुम्ही या अशा संकल्पनांचा, तुमच्याकडे जर भांडवल असेल तर ज्याला आम्ही स्लॉटर व्हॅन म्हणतो, की एक अशी गाडी तयार करून घ्या की ज्यात तुम्ही शेळ्या भराल, तुमचं छोटंसं स्लॉटर हाऊस असेल, आणि उत्कृष्ट प्रतीचं मांस तुम्ही स्वतः तयार करून घरोघरी तुम्ही फिरतं उत्पादन केंद्र. याच प्रकारे तुम्ही दूध, तूप जे काय आहे असं हे करा. नंतर ग्राहकांच्या गरजेप्रमाणे छोटे छोटे पॅकेजिंग तयार करा. आता कुटुंब छोटी झालेली आहेत, मला 1 लिटर दूध नकोय, मला पावशेर सेंद्रिय दूध चालेल, मला पावशेर किंवा 200 ग्रॅम तुपाचा पॅक चालेल. असे छोटे मोठे पॅक मी तयार करून तुम्ही सेंद्रिय शेतीचे वापरले पाहिजे. आणि नंतर घरपोच सेवा, आता ही घरपोच सेवा खूप गरजेची झालेली आहे. छोटे कुटुंब किंवा वृद्ध असतात, त्यांच्याकडे हाताशी कुणी नसतं की बाबा हे घेऊन ये पटकन, त्यापेक्षा फोन केला, सांगितलं आणि चटकन तुम्हाला माल उपलब्ध झाला. तर याला सुद्धा डबल पैसे देण्याची ताकद शहरी ग्राहकांची आहे. तर त्यांच्या ताकदीचा वापर आपण आपल्या उत्पादनांना जास्त किंमत मिळवण्यासाठी करायचा. तर घरपोच सेवेचा एक तुम्ही अवलंब आपल्या पणन व्यवस्थापनात करायचा. तर तुम्ही कितीही चांगलं सेंद्रिय उत्पादन केलं आणि पणन व्यवस्थापन तुमचं चांगलं नसेल तर तुम्हाला चांगला फायदा होणार नाही. कारण सेंद्रिय शेतीमध्ये जरी आपल्याला छान वाटत असलं सगळं, तरी तितकं दूध उत्पादन, तितकं मटण उत्पादन आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपली जी काही उत्पादनं येणार आहेत त्याला जास्त भाव मिळवून आपल्याला त्याची विक्री करावी लागणार आहे. तो कशा मार्गाने करायची ती मी तुम्हाला सांगितलेली. नंतर आता आपल्याला प्रमाणीकरण करायचं आहे सेंद्रिय शेतीमध्ये. तर हे प्रमाणीकरण कसं करायचं आधीच्या वक्त्यांनी सांगितलंय, त्याच्यामुळे मी फारसा वेळ त्याच्यात घालवणार नाही. मात्र सेंद्रिय शेतीवाला तुम्हाला ज्यावेळी वळायचंय त्यावेळी तुमचा परिवर्तन जो कालावधी आहे, रूपांतर साध्या शेतीचं सेंद्रिय शेतीमध्ये किंवा साध्या जनावरांचं सेंद्रिय जनावरांमध्ये रूपांतर करायला साधारण 1 ते 2 वर्षाचा आहे. नंतर ज्या संस्था आहेत त्या अपेडा मुख्य संस्था आहेत, त्याच्या खाली 11 इतर संस्था सुद्धा आहेत. याच्यासाठी माती पाणी परीक्षण तुम्हाला अत्यावश्यक आहे, ते सेंद्रिय असल्याचे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर चारा उत्पादनाचे स्तोत्र सुद्धा तुम्हाला द्यायचे, त्याच्या नोंदी ठेवायच्या, ते सुद्धा सेंद्रिय असल्याचे तुम्हाला दाखले द्यायचे आहेत. आणि दूध उत्पादन इतर सर्व गोष्टींच्या ज्या सेंद्रिय आहेत त्याच्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रमाणीकरण करूनच सेंद्रिय विक्री पदार्थ विक्री म्हणून आपल्या पदार्थांची विक्री करायची आहे. तर अशा रीतीने मित्रांनो, सेंद्रिय पशुपालन हे सांगितलं मी. पशुपालन फक्त आमचा व्यवसाय नाही, ही आमची संस्कृती आहे. आणि ती कशी श्रीकृष्णाचा मी मुद्दाम फोटो टाकलेला आहे की जो गोपाल आहे, ज्यानं आपलं हे सर्व पशुधन वाढवलेलं आहे, गायींची जाती जतन केलेलं आहे. आणि हे सेंद्रिय पशुपालन का करायचं, तर पहिली जी स्लाइड आहे तिचंच मी पुनरुक्ती केलं की सर्व चराचरांच्या संवर्धन आणि संरक्षणाचा कणा म्हणजे सेंद्रिय पशुपालन. मित्रांनो, नुसतं संवर्धन करायचं नाही, तर त्याचबरोबर या जैवविविधतेचं संरक्षण सुद्धा आम्हाला करायचंय. जैवविविधता वाढवायची आहे. आणि सध्याचं वर्ष आपण हे जैवविविधता संवर्धन वर्ष म्हणून साजरं करतोय आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि त्याच अनुषंगानं सेंद्रिय पशुपालन करताना तीच संकल्पना मनात ठेवून आम्हाला सेंद्रिय पशुपालन करायचं आहे. धन्यवाद. बेनिवाल सर ठीक आहे? हा सर, आवाज येतो? हो येतोय सर. मार्कंडे सर नमस्कार. हो सर, आवाज येतो. बैनवाड सर, पुढे घ्या ना, कार्यक्रम चालू ठेवा. सर, आपलं मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल धन्यवाद. मी इथून पुढे कार्यक्रमाचे सूत्र बैनवाड सरांकडे देतो. डॉक्टर बैनवाड सर, प्रश्न उत्तराचा सेशन घ्या ना. प्रश्न उत्तर मंगेश सर, प्रश्न घ्या. शेतकरी पशुपालक यांनी प्रश्न विचारायचे, काही त्यांना मनात प्रश्न असतील तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. मंगेश आपण पुढचा प्रश्न घेऊया. हा सर बोला. पुढचा प्रश्न घ्या. आता जरी प्रश्न हॅलो सर. हा सर विचारा. सर, तुम्ही जे सांगितलं की पचनक्रिया सुधारण्यासाठी प्रजैविक भुकटी, हा, तर ती नक्की कशी असते आणि 1 लिटर अर्धमुरे ताक हे मला कळलं नाही, जर त्याच्याबद्दल माहिती. याच्याबद्दल माहिती अशी आहे की प्रजैविक भुकटी म्हणजे जी जनावरांच्या पचनासाठी जे जीवजंतू लागतात, विशेषतः लॅक्टोबॅसिलसचे जे वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत
ईस्टचे प्रोटोझोआचे याचे जे स्ट्रेन आहेत त्या प्रजैविकाच्या भुक्तीमध्ये ते असतात. ती तुम्ही जनावरांना खाऊ घातली, या चाऱ्याचं पचन चांगल्या रीतीने होतं आणि हे पचन चांगल्या झाल्यामुळे त्यांचं चयापचय वाढतं आणि दूध आपोआप वाढतं. आदमुरे ताक सुद्धा याच्यासाठीच द्यायचे किंवा आम्ही सुद्धा आदमुरे ताक याच्यासाठीच प्यायचे की त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस सारखा जो जीवाणू आहे की जो पचनाला उपयुक्त आहे, तुमच्या पोटाचा सामूस सुद्धा योग्य रीतीने ठेवायचा त्याची ताकद आहे. तर असे जीवजंतू त्यांच्या पोटात जावी म्हणून हे प्रजैवकांची भुक्ती, त्याला प्रजैवक म्हटलेलं आहे. जसं अँटीबायोटिक म्हणजे जे जंतुनाशक जे आहेत त्याच्या विरुद्ध प्रजैवक, तर ह्या जंतूंचा वाढ करणारे उपयुक्त जीवाणूंचा वाढ करणार म्हणून त्याला प्रजैवक आपण म्हटलेलं. याला प्रोबायोटिक. अर्धमुरे म्हणजे ते साधारण किती मुरवायचं, किती तास? अच्छा, ते तुम्ही रात्रीच्या वेळी लावायचं दही आणि सकाळच्या वेळी खाऊ घालायचं. ओके, थँक्यू सर. पूर्ण आंबट होऊ द्यायचं नाही ते. ओके, थँक्यू. प्रश्न घ्या. जयदीप शेटे यांच्याकडून पुढचा प्रश्न आहे. जयदीप सर बोला. नमस्कार सर. हो, आवाज येतो मला. हा सर, सेंद्रिय शेतीमध्ये जनरली म्हणतात की देशी गायचं चूज करावं, पण तुम्ही सांगताना सांगितलं की आपण इतर गायी पण घेऊ शकतो, तर हे शक्य आहे का? आपण करू शकतो का इतर करू शकतो. मित्रांनो, काय झालंय की दोन वेगळ्या वेगळ्या संकल्पना अशा विरुद्ध रीतीने चालल्या की संकरित गाय म्हटलं की A1 A2 बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. हो हो. तर सगळ्या संकरित गायी ह्या A1 दूध देणाऱ्या नाहीत. जर्सी गायी ह्या A1 दूध देत नाहीत. ज्या जास्त दूध देणाऱ्या होस्टन फ्रिजनच्या गायी आहेत ह्याच फक्त A1 दूध देतात. त्यामुळे संकरित गाय म्हटलं की A1 दूध, तिचं दूध पिलं की विष होतं वगैरे, ही संकल्पना मनातनं काढून टाका. ह्या काय झालं की एखाद्या संकल्पनेचा अतिरेक कसा केला जातो हा त्याचा हे आहे की जर तुमची संकरित गाय 5-10 लिटर दूध देत असेल तर निश्चितच ती A2 दूध देते, ती A1 दूध देत नाही. त्याच्यामुळे आपली गाय A1 दूध देते की A2 दूध देते हे आता तपासून मिळतं. त्यामुळे A1 दूध संकरित गायी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे आणू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. चला, ओके. दत्ताराव सरांकडून नेक्स्ट क्वेश्चन आहे. हॅलो सर. हा, विचारा. आपण म्हैस 3 महिन्यात लावायची समजा, काही एखादी म्हैस अशी ओढत नाही थोडी, म्हणजे मुकाट्यानं माझ्यावर येते, अशासाठी काय करावं? हा, ती मुकाट्यानं जी माझ्यावर येते ना, तर ती माझ्यापेक्षा मार्कंडे सर खूप छान उत्तर देतील. मित्रांनो, मुकाट्यानं माझ्यावर येणं हा म्हशीचा गुणधर्म आहे. आणि मी सांगताना तुम्हाला सांगितले की म्हैस कधी मुकाट्यानं माझ्यावर येते, तर रात्री उशिरा आणि सकाळी लवकर. तर त्याच्यासाठी तुम्ही एक फेरफटका मारायचा. मित्रांनो, खूप सुंदर संस्कृती आमची होती बघा की आमच्याकडे संध्याकाळी गोठ्यामध्ये दिवा लावला जायचा आणि हा दिवा लावत असताना जनावराला नमस्कार केला जायचा. नमस्कार कसे करायचे, तर डोक्याला हात लावायचं नाही, पण हात जो आहे तो मागे पाठीला लावून त्याची शेपटी डोक्यावरनं काढायची आणि मग त्याच्या खालनं बाहेर यायचे. ही शेपटी ज्यावेळी हाताला लागायची त्यावेळी आपल्याला कळायचं ते जनावर माझ्यावर आहे, नाही तर तो चिकट द्राव त्या शेपटीला लागलेला असायचा. पण अलीकडे आपण गोठ्यामध्ये शिरतच नाही आणि हीच खरी मोठी अडचण आहे. तर मुकाट्यानं माझ्यावर येणाऱ्या म्हशींसाठी मी वळू हे सुचवत असतो की तुम्ही वळू ठेवला गोठ्यात की तो सगळी माझ्यावर येणाऱ्या जनावरांची काळजी घेतो, तो माझ पण ओळखतो, तो म्हशी भरतो पण. आणि सेंद्रिय शेतीमध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही 10 म्हशींसाठी एक वळू ठेवा. धन्यवाद. पुढचा प्रश्न दिलीप सूर्यकांत सरांकडनं. बस आता शेवटचा प्रश्न घेऊ कारण पुढे परत. हा सर, नमस्कार. ठीक आहे सर. हॅलो नमस्ते. सर, नमस्कार. हा, माझ्याकडं 2 खिल्लार गाई आणि एक पंढरपुरी म्हैस आहे. व्हेरी गुड. कुठनं बोलताय आपण? सांगोला, सोलापूर जिल्हा. छान, बोल. हा, तर माझ्याकडे जमीन आहे साधारणपणे 24 एकर 2 गावात मिळून. तर याला हे सफिशियंट आहे का अजून जनावर वाढवायला पाहिजेत? म्हणजे अजून जनावर तुम्हाला खूप वाढवायला स्कोप आहे. 24 एकर जमीन जर तुमच्याकडे असेल तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणाप्रमाणे आम्ही साध्या एका एकर शेतीसाठी 10 जनावर सांगतो. आम्ही सेंद्रिय शेतीमध्ये डबल करतो. एका हेक्टर साठी 10 जनावर तुम्ही ठेवा. एका हेक्टरसाठी 10. हा, त्याच्यामुळे 24 एकरासाठी तुम्हाला जनावर वाढवायला खूप स्कोप आहे. मात्र हे करत असताना एक सूचना आहे की जर तुमची जमीन बागायती असेल 24 एकर
तर सगळी बागायती जमीन जनावरांच्या चाऱ्याखाली घालायची नाही. तिथं तुम्ही फळबागा लावा, इतर नाही, फळबागच आहे माझी फळबाग आहे, 10 एकर डाळिंब आहे. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून चारा करा आणि तुम्ही जनावर वाढवा. म्हणजे 1 हेक्टरला 10 जनावर, हा, 1 हेक्टरला 100 जनावर ठेवावं लागतील. ते मॅनेजमेंट अवघड आहे. एवढी ठेवायची नाही. म्हणून नाही, आता यात काय झालंय की तुमच्याकडे फळबाग आहे, तर तुमच्याकडे फळबाग आहे म्हटल्यावर तुमच्याकडे त्याला खत अत्यावश्यक आहे. आणि मी सांगितलंय की नुसतं दुधाचं किंवा म्हैस किंवा ही याच्यासाठी नाही सांभाळायची, तर आम्हाला कमी दूध देणारी म्हैस चालेल आणि आमच्या याला खत लागेल, म्हणून खत लागेल, गोमूत्र लागेल, हे जे सगळं आहे याच्यासाठी आम्हाला जनावर हे अत्यावश्यक आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. आणि म्हणून ते तुम्ही जास्त ठेवणं, मग 100 ठेवायची आवश्यकता नाही. ती तुमची कॅपॅसिटी सांगितली मी, तुम्ही 100 जनावर ठेवू शकता. पण तुम्हाला म्हणजे जी तुम्ही 2 म्हशी आणि 2 तुम्ही बैल वगैरे ठेवले, त्याच्या निदान दुप्पट चौपट तरी ठेवा. जो गायींचा किंवा म्हशींचा कळप 10चा तरी करा. शेळ्या असतील तर शेळ्यांचा एक 20चा कळप करा. त्याच्या जोडीला थोड्याशा तुमच्या परसातल्या कोंबड्या ठेवा, त्या पण तुमच्या जे बागेतली कीड आहे ती साफ करायचं काम करते. थँक्यू सर. ओके, धन्यवाद आपल्या सर्व पशुपालकांचे. तसेच विशेष आभार आदरणीय सन्माननीय डॉक्टर संजयजी मंडकमाळे सरांनी भारतीय संस्कृतीचा वारसा व ग्रामीण भागात उपलब्ध असणारे किमान स्रोत वापरून सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचं व्यवस्थापन कसं करावं, त्यामध्ये प्रामुख्याने पशुपैदास आहे, त्याचा आहार आणि एकंदरीत व्यवस्थापन, आरोग्य आणि विक्री व्यवस्थापन याबद्दल अतिशय सखोल असं आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. त्यामध्ये मी आता इन्व्हाइट करतो श्री आपले जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यामध्ये श्री संदीप भाईजी शर्मा, इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. श्री संदीप भाईजी शर्मा, प्लीज कंटिन्यू. हा सर, नमस्कार. नमस्ते. या ठिकाणी आता सेंद्रिय शेती आणि आज या सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचं व्यवस्थापन आदीवर आपण जे आता बोलले, हे अतिशय खूप सुंदर पद्धतीने आपण मांडलंय. आणि विशेषतः इटोलीमध्ये, जिंतूर तालुका, जिल्हा परभणी येथे कॉन्क्रेट जातीच्या गायीचं गेल्या 12 वर्षापासून मी सांभाळ करतो. जवळजवळ माझ्याजवळ आज 50 कॉन्क्रेट जातीच्या गायी आहेत. आणि यासाठी मला परभणी पशुवैद्यकीय विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर नितीन मार्कंडे सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. तर सर, मी या ठिकाणी आज आपण जे बोललात ते अत्यंत शेतकऱ्यासाठी आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे आपलं मार्गदर्शन अत्यंत उपयोगी आहे. तर या ठिकाणी आमच्या हे राज्यस्तरीय 15 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर जे आहे सेंद्रिय शेतीचं, तर मी सांगू इच्छितो की गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून आपण आपल्या गोशाळेवर डोंगरेश्वर गोसेवाधाम गोरक्षण इटोली येथे कामधेनू घनजीवामृत गोखूर खणप बनवलं आणि सौर ऊर्जावर चालणार ऑटोमॅटिक जीवामृत फिल्टरही बसवलेलं आहे, जे दर 7 दिवसाला 2000 लिटर कल्चर त्या ठिकाणी बनवतं. आणि याचा प्रयोग आपण आपल्या शेतातही केलेला आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही आपण तो दिलेला आहे. पण मी वारंवार हे सांगत असतो की गाय ही नुसती दुधासाठी नाही, तर गाय शेण आणि गोमूत्रासाठी सांभाळा. दूध हे तिचं प्लस मध्ये आपल्याला बोनस म्हणून आहे, पण महत्वाचं शेण आणि गोमूत्र आहे. तर सेंद्रिय शेतीसाठी गाईचं शेण आणि गोमूत्र हा सेंद्रिय शेताचा आत्मा आहे, हे त्याच्यासाठी अमृत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी हे राज्यस्तरीय जे सेंद्रिय शेती प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं, ते आयोजनामध्ये आपल्यासारखे शास्त्रीय पद्धतीनं गोपालन किंवा शेळीपालन करणारे सांगणारे जे अधिष्ठाता या सर्वांना आमंत्रित केलं. आणि आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजच्या या काळामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. याबद्दल परभणी कृषी विद्यापीठाचे आणि विशेषतः डॉक्टर आनंदजी गोरे आणि सोळंकी मॅडम यांना मी खूप
खूप धन्यवाद देतो. असंच वेळोवेळी विद्यापीठाचं मार्गदर्शन आम्हाला मिळो आणि विशेषतः या गायी ज्या मी सांभाळतो याच्यासाठी आमचे आदरणीय मार्कंडे सर हे आम्हाला सतत स्मरण या ठिकाणी मार्गदर्शन करो हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपलं मार्गदर्शन जे आहे आपण अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने केलंय. तर जसं तुम्ही सांगितलं की ही गाय केवळ आपण व्यवहार म्हणून न करता ही आपलं अध्यात्मही आहे. तर मी सांगत असतो की गाय ही कृष्णाची धरोहर आहे. जर गायीला आपण प्रसन्न केलं तर कृष्ण आपोआप आपल्याला प्रसन्न होईल. त्याला परत काही करण्याची गरज राहणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप धन्यवाद. आणि विशेषतः आमचे पशुवैद्यकीय विद्यालय आणि परभणी कृषी विद्यापीठ या दोघांचे मी खूप खूप साधुवाद देतो. या ठिकाणी गायी आणि हे जीवामृत हे सगळं मी गायीपासून तयार केलेलं आहे. एक वेळेस विद्यापीठाने नक्की यावं आणि डोंगरेश्वर गोशाळाला भेट द्यावी ही इच्छा. जय गोमाता, जय गोपाल. सर दत्ता सर तुमचा आवाज येत नाहीये. अनम्यूट करा सर. ओके सर, आता येतो का आवाज? हो, आवाज हो येतोय हो सर. बोला. येतोय. धन्यवाद संदीप भाईजी शर्मा. आपण आपले अनुभव सर्व उपस्थित पशुपालक व शेतकरी तसेच आमचे शास्त्रज्ञ यांना सर्व शेअर केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. असंच आमच्या कार्यक्रमाला आपला सुद्धा प्रतिसाद असू द्या. नक्कीच मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ असतील, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागातील, तसेच पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील आदरणीय डॉक्टर मार्कंडेय सर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपण तिथं भेट देऊ आणि माहिती घेऊ. त्याचप्रमाणे यानंतर जे जे प्रगतशील शेतकरी आहेत ते रत्नाकर गंगाधर ढगे, कृपया आपण जॉईन असाल तर रिस्पॉन्स करायचा आहे, नसेल तर मग पुढे आपल्याला कार्यक्रमाच्या पुढच्या आहेत सर. आहेत. ओके, प्लीज रत्नाकर गंगाधर ढगे, कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर रिस्पॉन्ड नाही करत आहेत ते. ठीक आहे. सुयोगजी, मग पुढील आपण कार्यक्रम घेऊया. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे सर. ओके, नेटवर्कमुळे काही प्रॉब्लेम असेल ते आपल्याला ते सध्या घडीला जॉईन होत नाहीत. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर गजेंद्र लोंढे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा उपस्थितांना मार्गदर्शन करावे. आदरणीय डॉक्टर गजेंद्र लोंढे सर, प्लीज. सर्व शेतकरी आणि पशुपालक बंधू भगिनींना नमस्कार. सर्वप्रथम या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आणि गुरुवर्य मार्कंडे सर, आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजक सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि पशुशक्तीचा योग्य वापर ही योजना, आणि आपण आताच मार्कंडे सरांचं अगदी अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन बघितलं आणि आपणास पुढे अजून मार्कंडे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. या दोन्हीच्या मधले थोडा काळ मी आता घेणार आहे. आपण म्हणतो की पशुधन जे लाईव्हस्टॉक इज द बॅकबोन ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे भारतीय शेतीचा कणा आहे पशुधन. आपण आता जे मार्कंडे सरांचं व्याख्यान ऐकलं आणि शेतकऱ्यांचे प्रगतशील शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की पशुधनाशिवाय सेंद्रिय शेती शक्य नाही. कारण सेंद्रिय शेती म्हणलं की अगोदर पशुधन हे आवश्यक आहे. पशुधनाशिवाय आपण सेंद्रिय शेतीचा विचार करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट कारखान्यात तयार करता येते, पण जमिनीला लागणारे जे सेंद्रिय पदार्थ आहेत ज्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो ते काही कारखान्यात तयार होत नाही. ते पशुधनापासूनच आपल्याला
मिळते. आताच एक सांगोल्याचे जे शेतकरी होते ते सांगत होते की 24 एकर जमीन आहे, 10 एकर डाळिंबाची बाग आहे, परंतु पशुधन फक्त 2 खिलार जातीच्या गायी आणि 1 म्हैस आहे. आता एवढ्या मोठ्या क्षेत्राला जर आपल्याला शेणखत पुरवायचं असेल तर त्या प्रमाणात संबंधक मळे सरांनी सांगितलं की हेक्टरी 10 जनावरांची संख्या असणं आवश्यक आहे. त्याचा अर्थच असा आहे की त्या जमिनीला म्हणजे त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी किंवा त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला शेणखताची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं जनावरं पाळण्याची गरज आहे. आपण मागचे 2 जर लाईव्हस्टॉक सेन्सस बघितले तर हा कल कमी होत आहे, म्हणजे पशुधनाची संख्या ही घटत असलेली दिसत आहे. इव्हन आपण सर्व ग्रामीण भागातले राहणारे लोक आहोत, शेतीशी संबंधित लोक आहोत. आपण ग्रामीण भागात जर बघितलं, माझाच लहानपणाचा काळ बघितला तर सकाळी गावातून जवळपास 100-500 जनावरं चरण्यासाठी सकाळी घराच्या समोर एक अर्धा 1 तास लाईननं जायचे. आज ती परिस्थिती दिसत नाही. म्हणजे पशुधनाची संख्या वरचीवर कमी होत आहे आणि त्याच्यामुळं हे शेतीचं जे चक्र आहे हे सगळं बिघडत चाललेलं आहे. आपण डायरेक्टली पशुधनाचा जरी सेंद्रिय याच्यामध्ये उपयोग आपण थोडासा दुर्लक्षित केला तर शेतीसाठी अप्रत्यक्षपणे पशुधनाचं महत्व किती आहे हे आता आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच काय, समजा आपण पशुधनापासून डायरेक्ट जरी सेंद्रिय दूध सोडा किंवा सेंद्रिय मटण किंवा सेंद्रिय चिकन हे जर आपण सोडलं तरी जे शेतीला जे उपपदार्थ ह्या जनावरांपासून मिळतात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी जरी पशुधनाचा आपण विचार केला तर ते सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेतीसाठी फार उपयुक्त ठरेल. आपण सर्वजण सेंद्रिय शेतीची चर्चा करतो, पण ही गोष्ट आपण विसरतो की पशुधनाशिवाय सेंद्रिय शेती आहे का शक्य. पशुधन हे सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणून पशुधनाला महत्व देणं आवश्यक आहे. आणि आता हळूहळू त्या दृष्टीनं आता आपण काही शेतकऱ्यांचे प्रश्नही बघितले तर शेतकरी त्याच्यात इंटरेस्ट घेत आहेत आणि सेंद्रिय शेतीच्या याच्याकडे आपण चाललोय. आपण जगाच्या याच्या सेंद्रिय शेतीचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये जवळपास 3 मिलियन हेक्टर जमीन हे सेंद्रिय शेती आहे. ते म्हणजे आशिया खंडातली. त्याचा जगाच्या याच्यात जर वाटा बघितला आपण तो फक्त 9% आहे. म्हणजेच काय, जगाच्या प्रमाणामध्ये आपण अजून सेंद्रिय शेतीच्या फार मागे आहोत. फार मोठा पल्ला आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये गाठायचा आहे आणि ही सेंद्रिय शेती ही आता काळाची गरज बनलेली आहे. आता हे करावंच लागणार आहे, कारण ज्या आरोग्याची समस्या उपस्थित होत आहेत या असेंद्रिय खत किंवा पेस्टिसाइडच्या वापरामुळं, तर त्याला आपल्याला कुठंतरी आळा घालायचा असेल तर सेंद्रिय शेतीचा आपल्याला उपयोग वाढवणं आवश्यक आहे. आता सेंद्रिय पशुधनापासून सेंद्रिय पदार्थ म्हणजे जसं दूध असेल, मटण असेल, चिकन असेल, सेंद्रिय शेती करत असताना त्याच्या सोबतच म्हणजे सेंद्रिय शेतीलाच पूरक असं हे पशुधन आपल्याला सोबत बाळगता येतं. म्हणजे सेंद्रिय शेती करत असताना त्या सेंद्रिय शेतीमधूनच उपलब्ध झालेले उपपदार्थ वापरून आपण सेंद्रिय डेअरी किंवा सेंद्रिय शेळी पालन किंवा सेंद्रिय कुक्कुटपालन सुद्धा करू शकतो. थोडक्यात की सेंद्रिय चारा जनावराला खाऊ घालायचा, त्याच्यापासून उपलब्ध झालेले पदार्थ हे आपण सेंद्रिय म्हणून विकू शकतो. आज भारतामध्ये उत्तराखंड हे राज्य पूर्णपणे सेंद्रिय शेती म्हणून घोषित केले. म्हणजेच काय, तिथं पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं शेती केली जाते. मी या बाबतीमध्ये आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु पुढे आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी पशुधनाचं महत्व हे कसं वाढत आहे हे शेतकऱ्यापर्यंत जाऊन सांगावं लागेल. हा सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एका क्रांतीची सुरुवात आहे असं आपण समजूया. आणि माननीय मार्कडे सरांच्या परवानगीने मी इथे थांबतो आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला आता ऐकायचे. धन्यवाद. हॅलो बैनवाड सर, आपण म्यूट आहात. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद लोंढे सर. आपण
आम्हा सर्वांना की बुवा सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचं किती महत्वाचं आहे हे आपण थोडक्यात उपस्थितांना समजून सांगितलं, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार। यानंतर मी आपण ज्याच्या ऐकण्यासाठी ज्याला आपण उत्सुक आहोत, ज्यांना आपण उत्सुक आहोत, असे आदरणीय नितीन मार्कंडेय सर, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांना मी आमंत्रित करतो। आदरणीय मार्कंडेय सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। धन्यवाद बैनाडे सर। ओके, थँक्यू सर। आजच्या सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 13व्या दिवशी, म्हणजे सेंद्रिय शेतीबरोबर जेव्हा पशुधनाचा आपण विचार केला, या सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यामध्ये आपण पशुधनाचं खत आणि पशुधनाची ऊर्जा याबद्दल विचार केला, आणि आजच्या चर्चासत्रात डॉक्टर मन्नकमळे सरांनी आपल्या सर्वांना अतिशय सविस्तर अशा प्रकारे सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाची संकल्पना विशद केली। अशा प्रकारच्या सेंद्रिय शेतीची यावर्षी निघालेली ही दिंडी तीर्थक्षेत्री जाऊन पोहोचणार आणि विठ्ठलाला प्रसन्न करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही। 30 वर्षापूर्वी मी जेव्हा कृषी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून लाभलो, तेव्हा त्या वर्षी कविवर्य नाधो महानवरांनी सांगितलं होतं की कृषी विद्यापीठामध्ये शेतकरी वर्ग आपणहून दरवर्षी खरीप आणि रब्बीच्या मेळाव्याला आला पाहिजे, तर तुमचं पावित्र्य वाढेल। हे पावित्र्य वाढवण्याचा यशस्वी प्रयोग मराठवाडा कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अतिशय समग्रपणे साकारलेला आहे। आणि सेंद्रिय शेतीमधून सोन्याची शेती हा उपक्रम निश्चितच आपल्या सर्वांना दिसून येणार आहे। आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की विद्यापीठामध्ये तीर्थक्षेत्र जे निर्माण झालेलं आहे, तर ते पशुधनाचा, ऊर्जेचा योग्य वापर, या तीर्थक्षेत्री आपण भेट देणं, आयुष्यामध्ये एकदा तरी पाहणं, हे आपलं कर्तव्य समजणं पाहिजे। 10 गायी सांभाळल्या पण गोबर गॅस घेतला नाही, 10 गायी सांभाळल्या, विषमुक्त दूध, सेंद्रिय दूध आपण पुरवू शकलो नाही, तर या पशुधन सांभाळण्याचं श्रेय कदाचित आपल्याला या जन्मी लाभणार नाही। शाश्वत आणि फायदेशीर पशुपालनामध्ये नेहमीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत तेच सेंद्रिय शेतीमध्ये सांगितलेले आहेत। विनाकारण औषधांचा वापर करू नका, विनाकारण रसायन वापरू नका, या निसर्गामध्ये असणाऱ्या चांगल्या बाबींचा वापर करा आणि सशक्त पशुधन आणि दर्जेदार पशुधनाची उत्पादनं मानवी आरोग्यासाठी वापरा, हा साधा मंत्र सेंद्रिय शेतीमध्ये दिला गेलेला आहे। आपल्याला ज्या बाबीबद्दल सविस्तर मार्गदर्शन झालं, त्यात मुक्त संचार गोठ्याची संकल्पना ज्या ज्या गोठ्यामध्ये सुरू झाली, ते सगळे गोठे सेंद्रिय पशुपालनाचे गोठे सुरू झाले असं समजायला हरकत नाही। माज ओळखण्यासाठी एका प्रश्नावर आपण चर्चा केली। माज म्हणजे ताकद, ताकद म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे रक्तामधली साखर, रक्तामधली साखर म्हणजे शरीरामध्ये पुरवल्या जाणाऱ्या आहारामधून दिली जाणारी ऊर्जा। म्हशींनाही मिळतच नाही ना, मग म्हशी कशा माज दाखवतील? सशक्त माज दाखवणाऱ्या, सशक्त ऊर्जा मिळणाऱ्या म्हशी ब्याल्यानंतर 35व्या दिवशी माझ्यावरती येतात, हे बघण्याचं भाग्य मला या जन्मामध्ये लाभलेलं आहे। आणि म्हणून मुका माज दाखवणाऱ्या म्हशींच्या बाबतीमध्ये आपल्याला मुक्त संचार पद्धतीची योजना निश्चितच उपयोगी पडेल। आपण पशुधनाच्या बाबतीमध्ये जे व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये नैसर्गिक व्यवस्थापन,
हे करत असताना कुठल्याही आजाराची बाधा जनावरांना नको यासाठीचे उपाय आणि त्यासाठीचा कृषी विद्यापीठाचा मंत्र कोरडा गोठा मोजा नोटा आपल्या प्रक्षेत्रावर आला की सेंद्रिय शेतीची संकल्पना सुरू झाली. जनावर आजारी पडायचे नसेल तर गोठ्यामध्ये पाण्याचा थेंब पडला नाही पाहिजे आणि त्यासाठी रोग प्रतिबंधाची जी काळजी आहे तर ती आपल्याला लसीकरणातून घेता येत राहील. सेंद्रिय शेतीमध्ये लसीकरणाला कुठेही प्रतिबंध नाही. उपचाराच्या बाबतीमध्ये कमीत कमी औषधांचा वापर, वनस्पतीजन्य उपायांचा वापर, होमिओपॅथीचा वापर आणि आपल्याला परंपरेनं जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा वापर करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी सेंद्रिय पशुपालन आपल्याला शक्य आहे. अशा प्रकारच्या उपचार पद्धती ह्या प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहेत आणि म्हणून राज्यामध्ये जे जे लोक पशुपालन करतात त्यांना प्रतिबंधात्मक उपाय माहिती आहेत का? ज्यांना माहिती आहेत ते सगळे सेंद्रिय पशुपालनामधले तज्ञ. याच प्रकारे आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये आणि चाऱ्याच्या बाबतीमध्ये सांगता येत राहील. फार चांगल्या प्रकारचे चारे आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत. दूधगड म्हणून अनेक ठिकाणचे चाऱ्याचे प्रक्षेत्र आजही प्रसिद्ध आहेत. तिथला चारा मोठ्या प्रमाणात लागवड केला, आपल्या पशुधनाला दिला तर निश्चितच आरोग्याची खात्री आणि आहाराची पूर्तता होत राहील. सेंद्रिय शेती ही मानवाच्या आरोग्यासाठी काळाची गरज आहे. ह्या शेतीकडे आपली पावलं वळली पाहिजेत आणि हे करत असताना अन्न आणि कृषी परिषदेच्या शिफारसी आपण जशाच्या तशा अवलंबल्या पाहिजेत, ज्या सोप्या आहेत, साध्या आहेत आणि आपल्याला अवलंबता येऊ शकतात. आत्ताच शर्माजी महाराजांनी सांगितलं की काही आम्हाला कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन मिळतं. महाराज, देशभर आपण गोवंशाचा प्रसार आध्यात्मिक पद्धतीनं विज्ञान सांगून करत आहात. ही सेंद्रिय शेतीसाठी अतिशय उपयुक्त असणारी बाब आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण गोमहात्म्य नेत आहात तिथं सेंद्रिय शेतीचं महत्व कृष्णाच्या माध्यमातून असेल किंवा आधुनिक उदाहरणामधून असेल ते पोहोचत आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे सेंद्रिय दूध आहे त्यांच्याकडे दुधाचा भाव हा निश्चितच 100 रुपयाच्या पुढे आहे. ज्यांच्याकडे सेंद्रिय मटण आहे त्यांच्याकडे बाजारातल्या भावापेक्षा तिप्पट भाव कमवण्याची क्षमता आहे. ही सगळ्या बाबी आपल्याला जर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिळू शकत असतील तर पुन्हा पुन्हा आपल्याला सेंद्रिय शेतीच्या माध्यमासाठी पशुधनाचा वापर करून घेता येत राहील. पण पशुधनाच्या प्रक्षेत्रावरती गोबर गॅसचा प्लांट आपला असल्याशिवाय आपलं सेंद्रिय शेतीची संकल्पना पूर्ण होणार नाही. स्वतःचा चारा निर्मिती आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो त्याच्याशिवाय सेंद्रिय शेतीची संकल्पना पूर्ण होणार नाही. कुट्टी करूनच चारा देणं याच्याशिवाय आपली सेंद्रिय शेतीची संकल्पना पूर्ण होणार नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी की ज्या पैदाशीमधून उत्कृष्ट प्रकारे निवड केली जाते ते गोधनाचं पैदास धोरण आपल्या सर्वांना जर माहीत झालं तर फक्त देशी वंशाची अतिशय सुंदर अशी जनावरं सर्वत्र बागडताना आपल्याला दिसतील. या कार्यामध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेस पशुधनाच्या बाबतीमध्ये गरज पडेल तेव्हा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आमची दोन्ही प्रक्षेत्र जे की लोंढे सरांच्या सन्माननीय नियंत्रणाखाली अतिशय व्यवस्थित कार्यरत आहेत आणि पशुवैद्यक महाविद्यालयाची मदत आपल्या सर्वांना देण्याचा योग येत राहावं. आपल्या सर्वांना सेंद्रिय शेतीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती विभागाच्या सर्व तज्ञ, अनुभवी आणि अतिशय ज्ञानसंपन्न मान्यवरांचे आभार एकत्रित व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मार्कंडे सर. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये सर्व काही त्याचा उलगडा सेंद्रिय शेतीचा पशुधन व्यवस्थापन असेल
तुम्ही आपण एक बोलताना एक ऊर्जा दिली सर, की सेंद्रिय शेतीपासून ज्याला आपण म्हणतो की पशुधनाची शेती असेल तर सोन्याची शेती, तर याच्याहूनच आपल्याला याचं महत्व लक्षात येते किंवा महत्व अधोरेखित होते. आपले मनापासून कोटी कोटी आभार सर. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी प्राध्यापक ज्योती मॅडम यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद सर. सेंद्रिय शेती संशोधन प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना आणि फार्म टू फोक सोल्युशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या 15 दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 13व्या दिवसाच्या सत्रामध्ये मी प्राध्यापक ज्योती गायकवाड, सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक व सर्व सहकारी यांच्या वतीने माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक धवन आणि संशोधन संचालक डॉक्टर दत्तप्रसाद वासकर सर यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमामध्ये आजचे व्याख्याते डॉक्टर संजय मंडकमाले यांनी सेंद्रिय शेतीमध्ये पशुपालन व्यवस्थापन या विषयावर सखोल आणि अलौकिक मार्गदर्शन अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीत मांडणी करून सांगितले. तसेच सरांनी भारतीय पशु जातीचे वैशिष्ट्य, उपलब्ध चारा स्रोतांचा वापर, पर्यावरण पूरक सेंद्रिय पशुपालन पद्धती, एकात्मिक पशुपालन मध्ये भाकड म्हैस पालन, दूध उत्पादनासाठी म्हैस पालन, परसातील कुक्कुट पालन, पैदास व्यवस्थापन व पशु आहार व आरोग्य व्यवस्थापन व पणन व्यवस्थापन याविषयी माहिती अवगत करून दिली. सरांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन मार्कंडे सर व सहअध्यक्ष डॉक्टर गजेंद्र लोंढे सर यांनीही वेळात वेळ काढून या कार्यक्रमास उपस्थित राहून आपणास मार्गदर्शन केले व पुढील कार्यदिशा दाखवल्या. या कार्यक्रमाची शोभाही वाढवली. त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमातील प्रगतशील शेतकरी श्री संदीप भाईजी शर्मा यांनी देखील आपले स्वानुभव येथे सांगितले व कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेले सर्व शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व इतर सहभागी बंधू भगिनी यांचे देखील मी आभार मानते. तसेच हा कार्यक्रम संपूर्ण सुरळीत होण्यासाठी तांत्रिक सहाय्य देणारे श्री सुयक खोसे व त्यांच्या पूर्ण टीमचे देखील मी या ठिकाणी आभार मानते. आणि आपण उद्या याच वेळी ठीक 7 वाजता भेटणार असून उद्याच्या सत्रामध्ये सेंद्रिय शेतीमधील शेतकऱ्यांचे अनुभव आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांद्वारे देण्यात येतात व तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे देखील उद्या अनुभव आपल्यास ऐकण्यास मिळतील. तर उद्याचा असा हा संक्षिप्त स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी सांगू इच्छिते की उद्याच्या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू डॉक्टर अशोक धवन सरजी, तसेच सह अध्यक्ष म्हणून डॉक्टर दत्तप्रसाद वासकर सरजी, संशोधन संचालक, आणि तसेच दुसरे सह अध्यक्ष म्हणून डॉक्टर लाखन सिंग हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी उद्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. सरतेशेवटी आयोजकाच्या वतीने मला इथे आभार प्रदर्शनासाठी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. सर, या ठिकाणी एक आम्ही पाहतोय की ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत शेतकरी बंधू भगिनींच्या, ह्या अतिशय उत्स्फूर्त आणि मनातून आलेल्या आहेत. आपण पाहतो की अति उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट माहिती मिळाली. तर मी या ठिकाणी सर्व आयोजकांतर्फे आणि आमच्या विद्यापीठातर्फे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नितीनजी मार्कंडे सर, आजचे सहअध्यक्ष आदरणीय डॉक्टर गजेंद्रजी लोंढे साहेब, तसेच आजचे प्रमुख व्याख्याते आणि त्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केलं. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये त्यांच्या स्पष्ट आणि परखड त्यांची जी भाषणाची शैली आहे त्या शैलीमध्ये मार्गदर्शन केले. असे आदरणीय श्री संजयजी मंडकमाले सर, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे शेतकरी प्रतिनिधी शर्मा साहेब यांचेही आभार व्यक्त करतो. जे शेतकरी काही तांत्रिक अडचणीमुळे संपर्क करू शकले नाही असे आमचे लोह्याचे जे शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
सर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या प्रतिक्रिया फारच उत्स्फूर्त आहेत शेतकरी बंधू भगिनींच्या. जसं की लोंढे सरांनी सांगितलं, मार्कंडे सरांनी सांगितलं आणि आजचे प्रमुख व्याख्याते मंडकमाले सरांनी सांगितले की सेंद्रिय शेती ही पशुधनाशिवाय होऊच शकणार नाही. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही लोंढे सरांशी अगोदर चर्चा सुद्धा केली की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काही विविध संस्थांना भेटी देणार आहोत की जिथं आधुनिक सेंद्रिय फार्म आहे, आयडियल ऑर्गॅनिक फार्म, तोही आम्ही भेट देऊ. काही शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करू. तर मी या ठिकाणी सर्व महानुभावांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमचा जो उत्साह वाढवला त्याबद्दल मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. सर, उद्याचा जो फार महत्वाचा चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे आम्ही, आणि हा एक अभिनव कार्यक्रम आहे आणि त्याची खरी प्रेरणा आम्ही आपला जो गोरज कट्टा आहे मार्कंडे सर, त्यातून आम्ही घेतलेली आहे. तर उद्याची जी संकल्पना अशी आहे सर की शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तज्ञांची उत्तरे, आणि आम्ही त्याला नाव असं दिलेलं आहे की संवाद आणि कार्यशाळा, सेंद्रिय शेतीमधील संवाद आणि कार्यशाळा. त्यामध्ये आमच्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर धवन सर अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत आणि आमच्या विद्यापीठातले आणि ज्यांनी आजपर्यंत आम्हाला व्याख्यानातून मार्गदर्शन केले असे सर्व व्याख्याते, म्हणजे आजचे मंडकमाले सर सुद्धा त्यामध्ये आहेत. मी सरांनाही उद्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो की आपण सर्व ऑनलाईन उपस्थित राहूयात. शेतकरी बंधू भगिनींचे काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन करूयात आणि या सगळ्या महायज्ञामध्ये आपण जो काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पुन्हा एक आभार व्यक्त करतो. तसेच उद्या दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला सर्व सहभागी शेतकरी बंधू भगिनी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, आमच्या विद्यापीठाचे चारही कृषी विद्यापीठ, मापसूचं आपलं नागपूरचं विद्यापीठ, याचे सर्व जे काही शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झालेत, त्या सर्वांना विनंती करतो की आम्ही आपल्याला फीडबॅक फॉर्म किंवा प्रत्याभरण फॉर्म किंवा नोंदणी फॉर्म आम्ही दिलेले आहेत. त्याचं कृपया आपण अचूक माहिती त्यामध्ये भरावी, कारण की त्या माहितीच्या आधारेच आपल्याला प्रमाणपत्राचं वितरण करण्यात येणार आहे. अतिशय महत्वाची सूचना आम्ही आपल्या सर्वांसाठी इथं पुढे मांडत आहे की आपण जे फॉर्म दिलेले आहेत आम्ही, ते फॉर्म आज रात्री आपल्या सर्वांना मिळतील आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून. त्या सर्वांनी आपण त्या सर्व फॉर्मचं, सगळ्या मुद्द्यांचं नीट वाचन करावं, आपली माहिती अचूक भरावी, कारण की त्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच आपल्या प्रमाणपत्राचं वितरण होणार आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला अधिक काही प्रशिक्षण भविष्यामध्ये घ्यायची आवश्यकता वाटत असेल, अशा विषयाचा उल्लेख सुद्धा आपण त्यामध्ये आवर्जून करावा. अशा पद्धतीनं आपण तो फॉर्म भरून आम्हाला त्वरित पाठवावा. उद्या आणि परवाची उपस्थिती सुद्धा आपण नोंदवावी. मार्कंडे सर आणि लोंढे सर, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण एक वेगळ्या पद्धतीने याचं आयोजन असं केलं होतं की आपण कोणतीही सक्ती ज्या सहभागी आहेत प्रशिक्षणार्थी त्यांना केली नाही. आम्ही एकही दिवस रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर अटेंडन्स फॉर्म किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की उपस्थिती फॉर्म दिला नाही. आम्ही सेंद्रिय विचाराने पुढे गेलो की ज्यांना त्याच्यामध्ये खूप रस आहे, इंटरेस्ट आहे, त्यांनी सहभागी व्हावं. कोणत्याही उपस्थितीची आम्ही त्यांच्यावर बंधनकारक केली नाही. म्हणून आम्ही फक्त उद्या त्यांना हा फीडबॅक फॉर्म देतोय. त्यामुळे सेंद्रिय विचारानेच आम्ही हे कार्यक्रम पुढे नेणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.